तुझ्यावरती झालेले वशीकरण, तुला खोटं वाटतंय, चल म्हणलं मंदिरामध्ये. त्या मंदिरामध्ये घेऊन गेलो. फक्त एक मंत्र म्हणला, तिला दिसायला लागला दादा. आणि तिचे जे हावभाव होते, जे होते, सगळे घरचे घाबरले होते तिथं, किंवा एक्झॅक्ट हे काय वशीकरणचा अर्थ. तुम्हाला एखाद्या व्यक्तीबरोबर जीवन पूर्ण करायचं आहे, मग त्यामध्ये शक्ती नको. चप्पल, पायाखालची माती, मासिक जे धर्माचं वस्त्र, त्याच्यावरती तंत्रक्रिया करतात. काही जण तंत्रक्रिया करून जमिनीमध्ये गाडतात. त्या शक्ती फक्त वासावरती तिथपर्यंत जाते. त्याला जे कार्य सांगितलेलं असेल ते करते. त्याच्यावर तंत्रक्रिया झालेली आहे, तो ऑटोमॅटिक ढासळायला सुरुवात होणार. पहिला फटका पडणारा आर्थिक परिस्थिती, कारण तुम्ही तुमच्या घरच्यांना खुश कधी ठेवू शकता, तुमच्याकडे पैसा असेल तर. त्या व्यक्तीला माहिती आहे बाबा मी काहीतरी 10 रुपये कुठेतरी गुंतवल्यानंतर मी 20 रुपये करू शकतो. तो 10 रुपये घेतले तर ते 10 रुपयाचे त्याला 100 रुपये कर्ज झालं म्हणून समजायचं. त्याने त्या शक्तीने पूर्णपणे तिच्यावरती ताबा मारला होता. म्हणजे ती झोपलेली जरी असली त्याबरोबर संबंध बनायचे. त्याला 2 मुलं पण होते बिचारले. आणि ह्या शक्त्यांना पहिल्यांदाच कळतं की आपण जरी काय करणार असं ना, ह्यांना पहिल्यांदाच कळतं बायको आलेली आहे, भाऊ मी कडी लावून घेतली, पोरं पण आतमध्ये. आणि ज्यावेळेस तिला कळलं की मी येतोय आणि असं भरपूर जागी झालेलं आहे, मी जायचं म्हणलं का पहिल्यांदाच धिंगाणं चालू व्हायचं. पहिल्यांदा तिथं जर निगेटिव्हिटी असेल पहिल्यांदाच धिंगाणं चालू व्हायचं. याला म्हणले पहिल्यांदा त्या नवऱ्याला म्हणलं दरवाजा उघड, म्हणला नाही उघड. म्हणजे तो माणूस बोलायचा त्याच्या आवाजामध्ये, त्या आवाज बिवाज सगळा चेंज व्हायचा. तिने डायरेक्ट चाकू घेतला आणि ते 4-5 वर्षाचं पोरगं डायरेक्ट गाळा लावला, म्हणून मारून टाकेल म्हणले. ज्या आपल्या मंदिरालाच रणचंडी देवीचं बंधन आहे, त्या बंधनाच्या आतमध्ये शक्ती येतच नाही. जसं व्यक्तीने प्रवेश केला पहिल्यांदा, ज्याला जर मोठी बाधा असेल तो आतमध्ये येतच नाही. त्याचा छातीचा त्रास होणं, अटॅक, पॅरालाइज याची क्षमता जास्त असते. घरामधले जे स्त्री असेल तिला ओटी पोटाचा त्रास, मेंटली डिप्रेशन. तुम्ही बेडरूममध्ये जर एखादी स्त्री झोपलेली त्या समोर पण उभं राहतं दादा, समोर प्रत्यक्षात 8-8, 9-9 फुटाची डायरेक्ट सावली असेल, डायरेक्ट प्रत्यक्षात पण उभी राहते. तुम्ही जर घरात फिरत असेल, घरातली स्त्री फिरत असेल तर तिच्या भावतीने तिला वाटणार की बाबा आपल्या मागं काहीतरी आहे किंवा आपण इथं काहीतरी. जसं दत्त महाराज आले, तुम्हाला चंदनाचा स्मेल येणार. आई भगवती आले, चाफा, मोगरा किंवा चमेलीचा स्मेल येणार. जर निगेटिव्हिटी असेल, स्मशान तंत्र असेल, जाळल्यालाचा मास. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आज आपल्यासोबत आहेत श्री महाकाली तांत्रिक शक्तीपीठ, पुणे मावळ कामशेत इथले गुरुवर योगी गिरनार महाराज म्हणजेच सुरेश सातकर. श्री महाकाली तांत्रिक शक्तीपीठ जे आहे ते आपल्या महाराष्ट्रातील पहिलं मंदिर आहे, जिथे कामाख्या निवासिनी दशमहाविद्या एकाच गाभाऱ्यामध्ये विराजमान आहेत आणि त्यांच्याच बरोबर 8 भैरव विराजमान आहेत. आणि तिथे प्रत्येकाची मनोकामना पुरी होते आणि बाधांपासून मुक्ती होते. काय आहे या मंदिराचं रहस्य, परत तिथे ह्या मंदिराची स्थापना कशी झाली आणि लोकांना कशा प्रकारे तिथे अनुभव आले, आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर पॉडकास्ट जो आहे तो शेवटपर्यंत पहा. नमस्कार दादा. आदेश जय भगवती. सर्वात आधी मला हे विचारायचं की तुमचा हा प्रवास कधी स्टार्ट झाला आणि त्याच्या मागचं कारण काय? तांत्रिक क्रिया म्हणा किंवा एखादी साधना म्हणा याच्यावरती विश्वास नव्हता. पण जीवनामध्ये भरपूर काही अशा गोष्टी घडल्या की जेणेकरून की मला लहानपणापासून प्रत्येकाला एक काही जणांना एक परमेश्वराची एक शक्ती असते की बाबा मला त्यावेळेस काही गोष्टी दिसायच्या लहानपणी पण. ओके. हां, तर त्यावेळेस ते दिसायचे, मला त्रास व्हायचा त्या गोष्टीचा. कशा गोष्टी असायच्या? म्हणजे धरून चाला की ज्यावेळेस अमावस्या वगैरे असेल, असं आउट साईडला पहिल्यांदा खेड वगैरे असायच्या आमच्या इथे खेड्याच्या, तिथं कुठं आउट साईडला वगैरे गेलं का काही ना काही ज्या निगेटिव्हिटी वगैरे असतील त्या दिसायच्या. ओके. हो, त्या पण ज्यावेळेस ते दिसेल तर त्यावेळेस मी आजारी पडणार हे 100%. अच्छा. म्हणजे जशा पद्धतीने एकदा आमच्या इकडे एक रान आहे, त्या रानामध्ये रात्रीच्या वेळेस पोरं वगैरे फिरायचे रात्रीचे, तर त्यावेळेस जाताना मला तिथं एक मुलगी, म्हणजे एक छोटीशी मुलगी आणि एक मोठी स्त्री, पूर्ण व्हाईट कपडे होते आणि ती त्या मुलीची केस विसरत होते. म्हणजे रात्रीच्या वेळेस त्या तिथं कोणच नसतं. आणि असे किस्से म्हणजे भरपूर झालेले लहानपणी. पण ज्यावेळेस मला ह्या गोष्टी होईल तर त्यावेळेस मग त्रास व्हायचा, आजारी वगैरे. हो, आजारी वगैरे पडायचं. पण त्यानंतर जसं वय वाढत गेलं ते तशा पद्धतीने मोठं होईपर्यंत थोडंसं त्या 14-15 वर्षाचं होईपर्यंत मला ते व्हायला लागलं. पण त्यानंतर एक विचार आला की बाबा ह्या जर गोष्टी आयुष्यभर राहिल्या तर आपण एखाद्या वेळेस होऊन जाईल. तर एक मित्र होता, तर मित्रांनी एक महाराज जे होते त्यांनी मला सांगितलेलं की तू हे कर अशा पद्धतीने. मग त्यांनी थोडंफार हे करून दिलं. नंतर मला म्हटले तुला लवकर शिकू शकतो तुम्ही. म्हटलं चालतंय, करूया म्हटलं. मग त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. मग प्रत्येकाला एक आवड. पहिल्यांदा मला ह्या गोष्टीवरती विश्वासच नव्हता, पण त्यांनी मला काय बोलले की एक साधना असते बाबळीच्या झाडापाशी, ती साधना केल्यानंतर प्रत्यक्षात भूत येतं. आणि मला एक पहिल्यापासून एक इंटरेस्टेड, जेणेकरून की ज्या गोष्टी नाही त्या खऱ्या आहेत का हे बघायच्या. तर त्यावेळेस मी ती साधना चालू केली होती. पाणी वगैरे घालायचं आणि एक छोटीशी प्रोसिजर असते, ते त्या संध्याकाळच्या वेळेस तिथं पाणी नेऊन घालायचं असतं आणि मंत्र असतो, त्या मंत्राचा जाप करायचा असतो.
भूतनाथ विद्या म्हणतात त्याला. आणि त्यानंतर अक्षरशः 41व्या दिवशी ते प्रेत उभं राहिलं होतं तिथं, म्हणजे ती शक्ती उभी राहिलेली होती. अच्छा. मग त्याच्या अगोदरचा जो अनुभव होता त्या साधनाच्या दरम्यान, आता एकांत जागे झाड आहे तिथं, कोणच नाही, रात्रीचं तिथं जायचं म्हटलं तर चांगल्याचे घाबरते. पण मी तिथंच गेलो, तो टायमिंग झाला ना, ऑटोमॅटिक ढगगोळा होणे, म्हणजे जे आपण हॉरर पिक्चर मध्ये बघतो ते, आणि पक्षी उडतात, आवाज येते, ढगगोळा होणे म्हणा, किंवा कुत्रे सगळे तिथे येऊन ओरडत राहणे, ते अशा पद्धतीने प्रोसिजर झालेले. पण काय होतं त्यावेळेस नवीन जास्त हे माहिती नव्हती ह्या क्षेत्रामधली, पण ती सिद्धी तर नाही झालेली, पण त्याचे चमत्कार झाले की जेणेकरून की ह्या गोष्टी खरंच असतात. मग त्याच्यानंतर रुची की काही जे तांत्रिक वगैरे असतात त्यांच्याकडे गेलो, मग त्यांनी ह्याच्यामध्ये मार्गदर्शन करायचं. पण सहसा तर कोणीही सहसा आपल्या जवळच्या गोष्टी पटकन देत नाही. तर मग अशा पद्धतीने भरपूर जणांबरोबर भेटलो. काही जे महाराज जी होते त्यांच्या तर 2-2, 3-3 वर्ष त्यांची सेवाही केली. तर त्यावेळेस एखादी सिद्धी द्यायचे किंवा एखादी विद्या सांगायचे. पण जसजशा पद्धतीने मग पुढं जात गेलो, जसं कामाख्या मध्ये साधना ज्या झालेल्या माझ्या, तर कामाख्यांच्या तिथले जे पिढीवत जे पुजारी आहेत, पिढीवत म्हणजे त्यांचे जे पिढी चालत आलेलं, हां, तर त्या तिथल्या ज्या आई आहेत, मीन आई म्हणून, त्या पिढीवत पुजारी आहेत. आणि तिथल्या जो गोड नैवेद्य बनतो आरतीच्या टायमिंगला, तो त्यांच्या इथून बनतो. आणि जेवढं ते वस्त्र वगैरे असतं ते त्यांच्या इथे येतं, जे आईंचं जो हे असतं, तर त्यावेळेचं वस्त्र सगळं त्यांच्याकडे असतं. मग एवढी मोठी जबाबदारी त्यांच्याकडे. तर मग त्यांनी काही गोष्टी शिकवल्या. परत अघोरी शंकरनाथ महाराज आहेत, ते फिरतीवरतीच असतात, ते पण गुरु आहेत, त्यांच्याकडून काही गोष्टी शिकलो. परत नामदेव महाराज पांचाळ म्हणून होते, तर त्यांची जी विद्या होती ही कावडदेशी विद्या होती, त्यांनी शिकवलेली. मग अशा पद्धतीने ते शिकत गेलो. पण एक इच्छा अशी निर्माण झाली की बाबा पुढं चालून आपण ते शिकणार. आता एक नाथ संप्रदायाकडे वळूया शॉर्टकटमध्ये. परमेश्वर कोणत्या जरी रूपामध्ये आला, मनुष्य जन्मामध्ये आला, त्याला मनुष्य योनीमधले प्रभू रामचंद्र पण आले, पण त्यांना ते मनुष्य वनवास भोगावाच लागला. तशा पद्धतीने जी कथा घडते त्यामधून आपल्याला एक हे असतो, उपदेश असतो की बाबा जीवनामध्ये कोणतीही समस्या असो किंवा काही असो, त्या पद्धतीने तुम्ही चाला. आता नवनाथ बाबांच्या ह्याच्यामध्ये आपण आज सर्वात शक्तिशाली संप्रदाय पण मानला जातो, बरोबर ना. आताचे काही जे साधक असतात ते काय म्हणतात, ज्यावेळेस मी साधना करेन मी तुमच्यापाशी बसत, तुम्ही माझ्यापाशी थांबा जावा. आता ज्यावेळेस गोरक्षनाथ बाबांना मच्छिंद्रनाथ बाबांनी उपदेश दिला, उपदेशचा अर्थ काय, सांगणे, बाळा हे कर, हे केल्यानंतर हे होणार, मग तू ही साधना केल्यानंतर तुझ्या बरोबर हे घडणार आहे. तर तशा पद्धतीने. आणि त्यांचा कालावधी असायचा, म्हणजे 12 वर्ष. आता आपण 40-41 दिवसाची साधना किंवा 6 महिन्याच्या साधना असतात, पण एकच जर विद्या तुम्ही 12 वर्ष जर जाप केला किंवा ते तप केलं तर त्याची शक्ती किती असेल त्या पद्धतीने. आणि आताचे काय म्हणतात की बाबा मला 3 दिवसामध्ये शक्ती पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. तसं नसतं. आता दुसरा एक टप्पा नाथ संप्रदायामध्ये, ज्यावेळेस शिव गोरक्ष म्हणतो आपण, गोरक्षनाथ महाराज, ज्यावेळेस त्यांच्या परमेश्वराचे जरी अंश असले तर ते आल्यानंतर त्यांना मनुष्य देहामध्ये राहिल्यानंतर त्यांना तप करावं लागले. तप करून साधना करून त्यांना शिवत्व प्राप्त करावं लागलं. मग ज्यावेळेस शिवांश त्यांच्यामध्ये उतरला तर त्यावेळेस ते शिवगोरक्ष झाले. अच्छा, ओके. तसे बडे बाबा पण आहे, मच्छिंद्रनाथ महाराज, जालिंदरनाथ महाराज, कानिपनाथ महाराज, गैनीनाथ महाराज, रेवणनाथ महाराज, सर्वांचं तसंच आहे. कारण तुम्हाला ज्या वेळेस काही मिळवायचं असेल तर तेवढी मेहनत करणे, बरोबर आहे. हां. आता काही जणांचा नाथ संप्रदायामध्ये विषय येतो की बडे बाबांनी कालिकाईंना हरवलं. आई आहे, आदिशक्ती आई आहे, कालिकाईंना हरवलं. पण सांगणारे कोण होते, सप्तशृंगी आई. ही कोण आहे, तिचे आईचे. आईंनी त्यांना शिकवलं पुढं कसं जायचं, काय जायचं, त्याच्या मार्ग कोणती सिद्धी कधी घ्यायची. ती पण भगवतीचे, ती पण कालिकाचे, जगदंबाचे, महिषासुरमर्दिनीचे, आणि ही पण कालिकाचे. पण ती जी गोष्ट घडली त्याच्यामध्ये तुम्ही काय शिकलाय हे महत्वाचं असतं. शाबर मंत्राकडे शॉर्टकटमध्ये आपण शाबर मंत्राकडे, मच्छिंद्रनाथ महाराजांनी शाबरी काव्य लिहायला सुरुवात केली. नाथ संप्रदाय, नवनाथ. आता नवनाथ आणि 84 सिद्ध हा टॉपिक थोडासा म्हणजे 84 सिद्धांचा साईडला राहू द्या. पण एकाच जागी ते नवनाथ हे नवनारायणचे अंश होते, पण ते एकाच जागी होते का, प्रत्येकाकडे वेगवेगळे होते. दत्त महाराजांनी प्रभूंनी त्यांना वेगवेगळ्या विद्यांनी परिपूर्ण केलं, त्यानंतर ते एकत्र आले. पण त्यावेळेस शाबर मंत्र होते का, नव्हते. त्यावेळेस मंत्र कोणते होते, वैदिक मंत्र होते. अच्छा, हां, वैदिक मंत्र होते जे तांत्रिक ग्रंथामध्ये असतात किंवा गुप्त काही जे ग्रंथ आहेत त्याच्यामधले होते. त्यांचं ज्ञान त्यांनी प्राप्त केलेलं. पण त्यानंतर कलियुगामध्ये ह्या गोष्टी सर्वांना मिळेलच असं नाही. मग त्यासाठी सहजासहजी
तंत्रविद्या म्हणजे काय किंवा मंत्रविद्या म्हणजे काय की जेणेकरून की तुमच्या जीवनामधलं अवघड कार्य तुम्ही त्या मंत्रविद्येची सहायता घेऊन सहजपणे पूर्ण करणं. ओके. बरोबर. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, ज्यावेळेस त्यांनी तप आणि साधनांच्या बळावरती सिद्धीची प्राप्ती केली. सिद्धीची प्राप्ती केल्यानंतर वाक्सिद्धी म्हणून असते. म्हणजे जेणेकरून की आपण म्हणलं जातं, काही जण म्हणतात की कालिकाई मच्छिंद्रनाथ बाबांच्या जिभेवरती विराजमान आहे. ओके. बरोबर. जिभेवरती विराजमान आहे, त्यांची वाचा सिद्ध आहे. म्हणजे त्यांनी जर म्हणलं की हा दगड आहे, ह्याला आग लागणार, त्याची राख होणार. ओके. मग त्यावेळेस हे नवनाथ बाबांना आणि 84 जे सिद्ध होते त्यांच्यामध्ये पण काही जणांना म्हणा किंवा 84 सिद्धांना ह्या शक्त्या प्राप्त होत्या. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, शाबर मंत्र म्हणजे काय, ते जे बोलणार आहे हे सत्य होणार आहे. मग त्यावेळेस त्यांनी ते काव्य लिहायला सुरुवात केलं. सगळ्यात इष्ट कोणते, आपण जसं ओम नमोजे आदेश, गुरुजी को आदेश, सतनाम आदेश, गुरुजी को आदेश, ह्या मंत्रांच्या काही लाईन आहेत. ओके. हां, त्याच्यानंतर मग तो मंत्र मग त्यांनी ते म्हणजे गाण्याच्या स्वरूपामध्ये बनवलं, त्या काव्याच्या स्वरूपामध्ये बनवला. पण त्यांच्या तोंडातून निघालेलं म्हणजे असे गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांनी करोडो मंत्र लिहिलेले आहेत. ओके. गोरक्षनाथ महाराजांनी करोडो, म्हणजे असे नवनाथ झाले, नवनाथ बाबांनी 84 सिद्धांनी असे करोडो मंत्र लिहिलेले आहेत. पण आता काही एक थोडेफार म्हणजे नॉर्मल फक्त तेवढंच आपल्याकडं अवेलेबल आहेत. अच्छा. कारण की काय होतं, एक प्रत्येकाला एक आशा असते की बाबा हे मला माझ्याच पिढीला गेलं पाहिजे, माझ्या मुलांनाच गेलं पाहिजे. पण ते त्यांच्यापर्यंत ते ग्रंथ पोहोचायच्या अगोदर हे गेले, पोरांनी मेवारी ते ग्रंथ पण विकले. पण त्यासाठी आता मी जे काही शिकलेलो आहे म्हणा किंवा मला थोडाफार अनुभव आहे, मी काही संत मानत नाही, मी एक आईचा सेवक मानतो, दत्त महाराजांचा सेवक मानतो, नाथबाबांचा सेवक मानतो. जेणेकरून की आपण जे शिकलेलो आहे ते पुढच्या पिढ्यांना कसं तरी देता येईल किंवा तुमच्या जीवनामध्ये आलेले आहे तुम्ही अशी काहीतरी गोष्ट करायची की जेणेकरून की त्याचा जीवनभर नाही जोपर्यंत पुढं चालून ते त्यांना लोकांना त्या गोष्टीचा फायदा होत राहावा अशा पद्धतीने आपण प्रयत्न करतोय. नवनाथ बाबांनी पण तप केला, साधना केल्या, पण ज्यावेळेस तप साधना करताना त्यांच्या अंगात नाही आलं जातं. अच्छा. सवारी आली कधी, तुम्ही ऐकले कधी की बाबा हा, पण त्यांनी त्यांची शक्ती कशावरती मिळवली, तप आणि साधनांवरती. अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या साधनेवरती ते हे मिळवले. आता ह्याच्यानंतर अशा भरपूर काही गोष्टी आहेत. आता आपण अध्याय म्हणजे स्टोरी, पण 40 अध्यायामध्ये पूर्ण नवनाथ बाबांचं पूर्ण जीवन थोडं लिहिलेलं आहे. करेक्ट. त्यांचे जे महत्वाचे जे मुद्दे होते तेच लिहिले गेलेले आहेत. आणि त्यामध्ये जी कथा आहे, कथाचा अर्थ काय, आता कथा काय की बाबा त्यांनी कशा पद्धतीने हरवलं, त्यांनी कशा पद्धतीने वचन घेतलं. आता जर आपण एक प्रकारे तो पूर्ण ग्रंथ पण तो तांत्रिक ग्रंथ आहे किंवा ते तांत्रिक अध्याय आहे, त्यामध्ये कसं हरवलेलं आहे ते त्यांना देवांना तुम्ही आठवण करून देता, त्यावेळेस ते देवा तुमच्या ह्याच्यामध्ये येतात. आता काही जण म्हणतात की शाबर मंत्र सौम्य विद्या आहे. शाबर मंत्र सारखी उग्र विद्या कोणती नाही का. आता धरून चाला की बाबा मला तुमच्याकडून काहीतरी घ्यायचंय, मी म्हणलो दादा मला हे दे, तू काय म्हणणार, चालतंय भाऊ घ्या. मी तुझी कॉलर पकडली, दादा मला हे दे, तू पण रागानेच येणार ना दादा. त्याच्यामध्ये ज्या वेळेस 80% मंत्र असे आहेत की जेणेकरून त्यामध्ये देवतांना सुद्धा शपथ दिलेल्या आहेत. त्यांना त्यांच्या आईच्या दुधाची शपथ दिलेली आहे, गुरुची शपथ दिलेली आहे, त्यांच्या वस्तादांची शपथ दिलेली आहे, किंवा महादेव आपलं हनुमानजी असन, वेताळ बाबा असन, वेताळ देव असेल किंवा इतर शपथ कशाला दिलेली, म्हणजे कार्य करण्यासाठी, काम करून घेण्यासाठी. हो, कार्य करण्यासाठी, त्यासाठी शपथ दिलेली आहे. अशा पद्धतीने ओम नमोजे आदेश गुरु का, ओम जय हनुमान जती पाप भटरती ज्या पिंड की रक्षा करे, गुरु गोरक्ष जती हनुमान हनुमंत तुमळवंत पान खाय सुपारी खाय, लो जटी काली कंकाली महावीर आगेनाचे, आकाशबाण पाताळबाण शाकिनी बाण डाकिनी बाण भूत बाण खैज बाण नवनारे 7 कोटी पकडले आण, 52 वीर 56 भैरव चौकी, म्हणजे 52 वीर आणि 56 भैरवांची चौकी, 52 वीर 56 भैरव चौकी, हनुमान वीर वाचा छोड वाचा धरत शिवजी की आज, पार्वती की आन, रामचंद्रजी की आन, मेरा, आणि पुढे अजून थोडंसं मेरा अमुक कार्य सिद्ध करायचो. मग तुम्ही शपथ दिली ना. आता काय जे मंत्र आहेत, आता जे काही जे मंत्र आहेत त्याच्यामध्ये ते एवढं खतरनाक शपथ दिलेले आहेत, आपण माणूस विचार केला तर थोडासा विचकतो म्हणजे ह्याच्यामध्ये शपथ आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही जर आता एखाद्याला शपथ देताय तर तुमचा गुरुला त्या पूर्णपणे माहिती पाहिजे. करेक्ट. त्याला त्याचं नॉलेज पाहिजे. शाबर मंत्र असो किंवा कोणतेही मंत्र असो, ज्यावेळेस या मंत्रांची उत्पत्ती केली, पण त्यावेळेस उत्पत्ती करताना नवनाथ बाबांनी काय केलेलं की पुढं चालून ह्या मंत्रांचा अचानक जर वापर तुम्ही बोललेत
पण ह्याचा हा जो मंत्र आहे हा मंत्राने तर त्वरित कार्य सिद्ध होऊ शकतं, पण त्या विद्येमुळे देवांवरती अत्याचार होऊ शकतात. मग त्यावेळेस ते विधान आणलं अच्छा. की बाबा ह्याची ही पूजा केल्यानंतर ह्याचं हे खाद्य हे किंवा 21 दिवस 41 दिवस 1000 मंत्र 10,000 मंत्र जाप करून त्यावेळेस तो सिद्ध होईल. आणि तो सिद्ध झाल्यानंतर त्यावेळेस ही विधान केल्यानंतर त्यावेळेस हे होईल. मग हे कार्य अशा पद्धतीने होईल. या अशा पद्धतीने त्या गोष्टी आल्या. कधी कधी सिद्धी प्राप्त केल्यानंतर माणूस स्वतःला देव समजायला लागतो. बरोबर आहे. देव समजायला लागतो. आता हे राक्षसांनी पण ज्यावेळेस तप साधना केला त्यांना असं वाटायला लागलं की मी देव आहे, पण वरदान देणारे हे देवच आहे. राईट. आणि त्यांच्या क्रॉसमध्ये गेलं तर देवच आहे. देवच आहे. मग ज्यावेळेस अशा पद्धतीने ज्यावेळेस माणूस शाबर मंत्राच्या सहाय्याने जर एखाद्याचं वाटोळं करायला निघाला किंवा अत्याचार शक्तीच्या सहाय्याने अत्याचार करायला लागला, तर काही अशा विद्या बनवल्या की जेणेकरून की तुम्ही नवनाथ आणि दत्त महाराजांना पण शक्तीमध्ये घेऊ शकता. अच्छा. असेही त्यांनी सिद्ध्या करून ठेवल्या. आणि ह्या ज्या मोठ्या सिद्ध्या असतात त्या गुरु परंपरेने आलेल्या असतात. माझ्या तर गुरु म्हणतात सिद्धी प्राप्त हो तुझ्याकडे काही गोष्टी असो, पण मनुष्य सारखं राहायचं, देव नाही बनायचं. आणि गर्व होतोच त्यावेळेस. नाथबाबांची साधना करताना एक काही जणांचं आपण पाहतो आताच्या काळात ट्रेंड भरपूर चालू आहे. नाथ संप्रदायाचे तुम्ही सेवक आता महाराष्ट्रामध्ये भरपूर असे सेवक आहेत, लाखो करोडोनी सेवक आहेत. पण नाथ संप्रदायामध्ये ज्यावेळेस राजा आता नाथबाबांचे नाव नाही घेत, पण काही नाथबाबा हे राजे महाराजे होते, राजकुळातले होते. पण ज्यावेळेस नाथ संप्रदायाची त्यांनी दीक्षा घेतली तर त्यावेळेस त्यांना त्यांच्या गुरुने झोळी चिमटा वगैरे हातामध्ये दिलं. बरोबर. त्यांनी त्यांचं तो राजपाट सगळा त्यागला आणि त्यागल्यानंतर पहिल्यांदा भिक्षा कुठं मागायला लागली? त्यांच्याच घरापाशी, त्यांच्या पत्नीलाच. आणि काय म्हणायला लागलं? भिक्षाम देही माई. म्हणजे नाथ संप्रदायामधून म्हणजे हा त्यागणार आहे. आणि त्या संप्रदायामधून जर आपण काहीतरी आटी वगैरे घालणं किंवा आपण मागणं, हे मागणंच नाही. नाथ संप्रदाय हा ध्यानाचा आहे, ध्यानारा संप्रदाय, घेणारा संप्रदाय नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेस शैली शृंगी कमंडलू चिमटा हे त्यांचे पवित्र एक अस्त्र म्हणा किंवा त्यांच्या वस्तू आहेत. ओके. त्यांना घालण्याचा मान कधी भेटतो? ज्यावेळेस आता हे जे आपण तपस्वी बोलतो हे खरं तपस्वी आहेत, जेणेकरून त्यांनी घरदार त्यागलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी दीक्षा घेऊन गुरुच्या आदेशाने त्यांनी तप साधना करायला सुरुवात केली. त्यांना बायका पोरांचं ह्याचं त्याचं काहीच घेणं त्यांना नाही, सोडलं त्यांनी. जसं आपण कुंभमेळ्यात वगैरे जातो ते. पण जर एखाद्याला शैलशृंगी घालायची असेल, त्यांचं हे करायचं असेल तर घरपरवर त्यागायला लागायचं. त्यावेळेचं मी कुणाच्या काही भावना दुखवत नाही, याच्यामध्ये त्यागावं लागतं. पण आपण सेवक आहे, आपण त्यांचे अलंकार त्यांची पूजा केलेली चांगली. पूजा करा, उलट त्यांना जेवढं पवित्र ठेवता येईल तेवढं ठेवा. अच्छा. आदर करा, सेवा करा. या पद्धतीने होऊ शकतं. आणि ह्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत. तुम्ही इतका चांगला अभ्यास केलाय त्या तंत्रावरती, तर तंत्राला नेगेटिव्ह वेमध्येच घेतात लोक, कारण त्याचा वापर लवकर गोष्टी होण्यासाठी करतात माणसं, परत कोणाचं वाईट होण्यासाठी वगैरे असं करतात. तर मला हे विचारायचं आहे की तुमच्याकडे अशी कोणती केस आली होती का ज्याच्यावरती तंत्र ऑलरेडी केला होता आणि तुम्ही त्यांना बरं केलं त्यातून? अशा तर चालूच असतात गोष्टी, पण प्रत्येक गोष्टीमधून एक वेगवेगळा अनुभव असतो. आताच्या काळामध्ये जास्तीत जास्त ट्रेंडला चालू आहे लोकांना वशीकरण. पण लोकांना माहिती आहे का वशीकरण कसं होतं? जेंट्स आहे त्याला लेडीज पाहिजे किंवा लेडीजला जेंट्स पाहिजे किंवा एखादा परिवार आहे त्यांना त्यांच्यामध्ये काहीतरी पाहिजे, त्यांच्यामध्ये एखादी व्यक्ती पाहिजे. खूप प्रयत्न केल्यानंतर मग त्यांना मार्ग कोणता सुचतो? तांत्रिक कोणता तरी महाराज बघणार, कोणतं तांत्रिक बघणार. मग कोण महाराज म्हणणार मी स्मशान वशीकरण करून देतो, कोण म्हणणार की बाबा मी इलम वशीकरण करून देतो, हे देतो ते देतो. एक स्मशान वशीकरण किंवा वशीकरणाचं एक थोडा मोठा शॉर्टकटमध्ये तुम्हाला लॉजिक सांगतो. जर एखाद्या स्त्रीवरती जर तुम्ही स्मशान वशीकरण करताय, स्मशान वशीकरण करताना तिथं काय होतं, तिचे फोटो घेतला जातो किंवा तिच्या पायाखालची माती काय अवेलेबल असेल ते घेतलं जातं. त्यानंतर तिथं मंत्राचा जाप केला जातो, तिथं बलिविधान वगैरे केलं जातं किंवा एखादा टोटका केला जातो. बरोबर. पण ज्यावेळेस त्या शक्तीला तुम्ही उठावताय, ते उठताना कोण उठणार आहे? मुलीला वशीकरण करायचं, मग त्यावेळेस उठणार कोण? जेणेकरून की एखादा घातामध्ये गेलेला मुलगा, ओके, म्हणजे जेणेकरून
तो मिळालाय, पण त्याची इच्छा होती की मला परिवार सुख भोगायचंय. हां हां मग तशा पद्धतीने ती शक्ती उठली जाणार, एखादे प्रेत उठलं जाणार किंवा एखादा आत्मा उठला जाणार, कारण की तो घातामध्ये गेलेला आहे. पण त्याची इच्छा आहे, इच्छा आहे परिवार परिवार असावा, शारीरिक भोग भोगावे यासाठी. मग तो त्या इच्छेला काय ह्याच्यामध्ये जातो, म्हणजे तो उठतो आणि नंतर मग त्या स्त्रीवरती हा हावी होतो. ओके. हा मग इथं मंत्रांमध्ये गुफलेला, त्याला वचनामध्ये घेतलेला, तो कार्य करणार. कार्य काय, ती मुलगी ह्याच्यापर्यंत आली पाहिजे, ती येणार. बरं, ती मुलगी ह्याच्यापर्यंत आली, या पोराबरोबर आली, त्यांचं लग्न झालं किंवा प्रेम प्रकरण चालू आहे, इथं संपलं का? नाही संपलेलं. तो जोपर्यंत त्याचा पूर्णपणे उपाय करत नाही तोपर्यंत त्या मुलीचं शोषण करत राहणार. ओके. शोषण म्हणजे मी इथपर्यंत पाहिलेलं आहे की अशा शक्त्या, आता काही काही हे स्मशान तंत्र झालं, मुस्लिम तंत्रामध्ये जिन तंत्र असतं, जिन्नात तंत्र असतं, पण ते वाईट तंत्र असतं, म्हणजे जसे खबीस वगैरे असतं, ते पण एकदम खतरनाक एनर्जी म्हणजे सोडतच नाही. जसं यक्षिणी साधनांमध्ये यक्षिणी साधना करतो, जर एखाद्या यक्षिणी साधना करताना, अप्सरा साधना करताना जर ती पत्नीच्या स्वरूपात सिद्ध झाली, पत्नीच्या स्वरूपात सिद्ध झाल्यानंतर तो व्यक्ती दुसऱ्या कोणत्याही स्त्रीपाशी जाऊ शकत नाही. हे ऐकलं असेल शॉर्टकटमध्ये तुम्ही कधीतरी, बरोबर, जाऊ शकत नाही. एकतर ती जर आली पत्नीच्या स्वरूपात जर आली, तुम्ही पत्नी नाही करू शकत, किंवा तुमची बायको असेल तुम्हाला बायकोला सोड नाही. दुसरी जर आली तुमच्या जीवनामध्ये यायचा प्रयत्न करायला लागणार, पहिल्यांदा तुम्हाला वॉर्निंग देणार, नंतर तिला ढकलायचं बघणार, आणि जर तुम्ही नाही ऐकलं ते पुढच्याला तरी मारणार नाही तर तुम्हाला तरी मारणार. हा शक्ती कोणती असो. आता त्या मुलीला वशीकरण झालेलं आहे, यांनी बोलावलं आव्हान तुम्ही केलेलं आहे, ती आली त्याच्या बोखंडी बसलेली आहे किंवा त्याच्या अंगामध्ये घुसलेली आहे, ती शोषण करत राहते तिचं. आता त्यांनी त्या मुलीला स्वतःचं एक भोगाचं कारक बनवलंय, तसं निघणार नाही ते. जोपर्यंत त्याचा पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे त्याचा मार्ग होत नाही तोपर्यंत ते निघू शकत नाही. ओके. आणि अशीच एक दिदी आली होती आमच्या इथे, वशीकरणच केलेलं होतं, आणि एक मुलगा होता, तो म्हणजे असा धरून चाला आपल्या घरातलं एक कुणाला तरी देतो म्हटल्यानंतर आपण विचारच करणार ना, आपल्या घरातली मुलगी देतोय, त्या असंच होतं. तर त्याच्या परिवाराने घेऊन आले, कारण ते विषय पोलीस चौकीपर्यंत गेला होता. तर त्या मुलीला घेऊन आल्यानंतर मला म्हणले, भाऊ असं असं आहे. मी पाहिलं त्याच्याकडं, जे सत्य ते सत्य सांगत असतं. म्हणलं, दीदी तुझ्यावरती झालेलं आहे वशीकरण, ओके, तुला खोटं वाटतंय, चल म्हणलं मंदिरामध्ये. त्या मंदिरामध्ये घेऊन गेलो, फक्त एक मंत्र म्हणला आणि हे केलं. तिला दिसायला लागलं दादा, आणि तिचे जे हावभाव होते तो म्हणजे सगळे घरचे घाबरले होते तिथं, किंवा एक्झॅक्ट हे काय. ओके. मग आता धरून चालू तिच्या वशीकरण झालं, तिला समजलं. मग समजलं तर ते थोडंसं हेच होणार, मग ते नंतर ते क्लिअर काढलं. मग जर एखाद्या स्त्रीवरती वशीकरण करताना विषय काय, तुम्ही एखाद्या शक्तीला बोलावल्यानंतर ती तुमच्या वशीकरणचा अर्थ तुम्हाला एखाद्या व्यक्तीबरोबर जीवन पूर्ण करायचं आहे, मग त्यामध्ये शक्ती नको. आणि जर तुम्हाला वशीकरण करायचं सौम्य वशीकरण असावं, म्हणजे दैविक कृपा वगैरे, ते हे ट्रॅक वेगळा झाला. तुम्ही खैस झालं. आता काही जण तर काय बोलतात की भरपूर हे चालू आहे, लवंग घ्या, बाथरूममध्ये बाथरूममध्ये जाऊन लवंगावरती ओम भैरवाय नमः किंवा ओम भैरवाय अमुक वशीकुरु कुरु स्वाहा असं म्हणून बाथरूममध्ये टाका. आता बाथरूमचा भैरवांचा संबंध काय आहे? करेक्ट. तुम्ही निगेटिव्हिटी भैरवांची आहे आणि तुम्ही तुमच्या बाथरूममधून निगेटिव्ह उठवताय. आता ह्याचं पण एक टॉपिक सांगून देतो मी तुम्हाला. वशीकरण जरी करायचं असेल किंवा वशीकरण हा मुद्दा जरी असेल तर तुम्ही करताय कशा पद्धतीने. तुम्ही पिंपळाच्या झाडावरून करत असाल, पिंपळावरच्या शक्त्या तिथं येणार आहे. म्हणजे तुम्ही पुढच्या व्यक्तीला त्याच्या स्वाधीन करताय, शक्तीच्या स्वाधीन करताय, भोगाचा कारक बनवून. अच्छा. आणि असे किस्से भरपूर आहेत. दैविक वशीकरणामध्ये आणि घातक वशीकरणामध्ये फरक भरपूर असतो त्याच्यामध्ये. आता तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही त्यांना मंदिरात घेऊन गेले, ते कोणत्या मंदिरात घेऊन गेले? हे मंदिर जे आहे म्हणजे माझे पहिल्यांदा कामाख्यामध्ये वगैरे साधना वगैरे झालेल्या आहेत. कामाख्यामध्ये मी तर पहिल्यांदा सांगितलं की कामाख्या यांच्या तिथं भरपूर हे केलेलं आहे. पण माझी पण एक इच्छा होती की जेणेकरून प्रत्येक वेळेस प्रत्येकजण कामाख्यामध्ये जाऊन साधना नाही करू शकत, त्यांना तो मार्ग नाही भेटू शकत. तर त्यासाठी आपण एक मंदिर, आई भगवतीचंच मंदिर, कामाख्या निवासिनी श्रीदश महाविद्या यांचं मंदिर कामशेतमध्ये, खामशेत पुणे जिल्ह्यामधील मावळ तालुक्यात खामशेत गाव आहे, तिथं डोंगराच्या पायथ्यापाशी बनवलेलं आहे. त्यामध्ये कामाख्या निवासिनी श्रीदश महाविद्या यांची स्थान आहेत. ओके. महाकाली यांची एक मूर्ती आहे, शेजारी महाकालेश्वरांचं हे केलेलं आहे, प्राणप्रतिष्ठा वगैरे केलं तिथं, शिवलिंग वगैरे. आणि जेणेकरून की येणारे जे साधक असतात, आता माझे पण शिष्य आहेत,
तुम्ही आता काही ज्या साधना असतात या साधना कुठे केल्या जातात, शिवमंदिरामध्ये केल्या जातात. आता तुम्ही जरी प्रॉपर असाल, तुम्हाला जर रात्रीची साधना करायची तुमच्या गावातल्या मंदिरामध्ये बसून देऊ शकतात नाही. मग त्यासाठी ह्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. आणि कामाख्या निवासिनी दशमहाविद्या माता म्हणजे दशमहाविद्यांच्या कामाख्यामधले अवतार. जसं तुळजापूरच्या देवीचं मंदिरात म्हणजे तुळजापूरला देवी आई आई भगवती आपली, पण पिंपरी चिंचवडमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये पण आईंची मंदिर आहेत, तुळजापूरची भवानी देवी. तशा पद्धतीने आपण तिथं मंदिर बनवलं की जेणेकरून कोणता जरी साधक दशमहाविद्यांची साधना म्हणा किंवा शिवमहादेवाची साधना, भैरवांची साधना हे जर करायचं असेल किंवा भविष्यात करायचा प्रयत्न केला तरी त्या सफल झाल्या पाहिजे. आणि जेणेकरून या बघा, मनुष्य जन्म एकदाचे, मनुष्य जन्म एकदाचे. ह्याच्यामध्ये काय राहणार आहे, तुम्ही काय केलं हे तुमचं टिकून राहणार आहे. पुढच्या भावी काळामध्ये काय होणार, आता पहिल्यांदा ब्लॅक मॅजिकचं प्रमाण नव्हतं, आत्ता प्रमाण वाढलं या गोष्टींचं, लक्षात घ्या. आत्ता प्रमाण वाढलं, अजून पुढे वाढायचं आहे. ओके. हां, पण प्रत्येकाला काय पाहिजे, काही न करता काहीतरी सुख पाहिजे. त्यासाठी मॅजिकमध्ये, त्यामध्ये तुम्ही उद्योगधंद्यामध्ये उतरा, मॅजिक आहेच, प्रत्येक गोष्टीमध्ये मॅजिक आहे. आणि हे नाही की मॅजिक किंवा षटकर्म असतात, स्तंभन, मारण, मोहन, उच्चाटन, वशीकरण, विद्वेषण, हे षटकर्म असतात. पण तुम्ही जरी एखाद्या व्यवसायामध्ये जरी घुसले, तुमच्या विरोधात कोणतरी आहेच आहे. बरोबर आहे. आणि झालेले चांगले आहे ना, चांगले व्यापारी आता तुमच्या मुंबईमधले बरेचसे किस्से आहेत. रिच व्यक्ती एकदम 100 रुपयाला मोठा झाला होता, 100 रुपयाला. ओके. म्हणजे जेणेकरून की त्याच्या करोडोच्या उलाढाले असा तो 100 रुपयाला मोठा झाला. आणि ज्यावेळेस त्यांनी आपल्याविषयी काहीतरी माहिती कळली असेल, कामशेत स्टेशनला येऊन 3 किलोमीटरपर्यंत चालत आला होता तो. मग त्यानंतर हळूहळू त्याचा ते विषय पण मोठा होता, ते हळूहळू तोडत रिकवर झाला. ओके. आणि अशा पद्धतीने भरपूर अनुभव आहेत तांत्रिक क्षेत्रामध्ये. प्रॅक्टिकली करणं आणि बोलणं याच्यामध्ये खूप अंतर आहे. बरोबर आहे. खूप अंतर आहे, खूप अंतर आहे. जे आता दैविक शक्ती किंवा आपण भूतप्रेत पिशाच बोलू, त्यांच्यामध्ये भूतत्व आणि जलतत्व नसतं, त्यामुळे ते आपल्याला दिसत नाही. वायुतत्व आणि अग्नितत्वामध्ये असतात. आणि जास्तीत जास्त माझं कामाख्यामध्येच प्रवास झाला, कारण की कामाख्या शक्तिपीठ सगळ्यांनाच माहिती आहे, आई भगवतीचं सर्वात शक्तिशाली शक्तिपीठ म्हणून कामाख्या ओळखलं जातं. पण कामाख्यामधले पण रहस्य सांगू तुम्हाला. ओके. कामाख्यामध्ये जिथं आई भगवतीच्या, आता जेवढे महाराज म्हणतात कामाख्या शक्तिपीठ, पण कामाख्या शक्तिपीठमध्ये एक्झॅक्ट काय, जे गाभार आहे, जिथं योनीपीठ आहे, तिथं फक्त आई भगवतीचीच योनीपीठ नाही आहे. पहिलं योनीपीठ एक कामाख्या देवीची, दुसरी आहे तांत्रिक सरस्वती म्हणजे मातंगीची, आणि तिसरी महालक्ष्मीची. तिन्ही देवी तिथं योनी रूपामध्ये विराजमान आहेत. ओके. आणि त्यामध्ये आता तुम्ही जर ब्रेसलेट घालून गेले, ब्रेसलेट किंवा घड्याळ काय वगैरे घालून गेला आणि तिथं कुंकू वगैरे मागलेलं असेल, ज्या वेळेस तुम्ही शक्तिपीठामध्ये जाता, शक्तिपीठामध्ये गेल्यानंतर तुमच्याकडे गोल्डन म्हणजे सोन्याची जसा पाऊस किंवा एनर्जी पडते ना, तसं तुमच्या शरीरावरती पडलेलं असतं. तुम्ही बघू शकता, कुणी काही जणांचं लक्ष नसतं, पण तुम्ही बघा तुमच्या मोबाईलवरती, कडावरती, चांदीवरती काय असेल घातलेलं, त्याच्यावरती तुम्हाला गोल्डन कलरचं एक शाईन दिसेल. किंवा म्हणा जसं आपण एक भरपूर पावसामध्ये भिजल्यानंतर कसं नॉर्मल ओल्लो होतो, किंवा स्प्रे मारला तुमच्यावरती, चेहऱ्यावरती कसं हे पडतो, तशा पद्धतीने मॉइश्चर सारखं तसं पडलेलं असतं. आता कामाख्या शक्तिपीठमध्ये असं म्हटलं जातं, म्हणजे तांत्रिक ग्रंथामध्ये पण कामाख्या शक्तिपीठ म्हणजे नीलांचल पर्वतावरती, जसं शिव महादेवाचं मूळ स्थान, जगाचं उत्पत्ती करत्याचं मूळ स्थान हे कैलास पर्वत. बरोबर, कैलास पर्वत मूळ स्थान हे कैलास पर्वत. हे बाकीचे त्यांचे रूपात आहेच, पण मूळ स्थान हे कैलास पर्वत, जगाचं उत्पत्ती करता मूळ स्थान कैलास पर्वत. आणि जगाची उत्पत्ती करता म्हणजे प्रत्येक जीवाला जन्म देणारे हिचं मूळ स्थान हे नीलांचल पर्वत म्हणजे कामाख्या. प्रत्येक जीवाला तिथूनच उत्पन्न म्हणजे त्याची उत्पत्ती होते, आणि परत हे झाल्यानंतर परत तिथंच विलीन व्हायचं. तिथं एवढे मोठे चमत्कार होतात, सगळ्यात मोठमोठ्याले तांत्रिकही तिथे येऊन साधना करतात. ओके. हां, साधना करतात. आता काही जणांना माहीत असेल तिथं रॅड्याची वगैरे पण बळी होते. अच्छा. हो, भरपूर होतात रॅड्याचे. आता मी काही क्वांटिटी नाही सांगू शकत, मी माणूस थोडासा कन्फ्यूज होईल एवढं. पण तुम्ही कधी पण जासाल ना, तुम्हाला ते 4 पद्धती, आता धरून चला बाबा शेकडो बकरे आहेत, सगळे सारखे दिसेल का? नाही. कोण बारीक, कोण मोठं, कोण जाड, थोडं कोण पातळ. तुम्ही गेला ना, तुम्हाला 4 ते 5 पद्धतीचेच रेडे दिसणार तिथं.
आणि आहे तेवढंच हाईटचे आहे तेच डाग पण सेम, कसं काय होऊ शकतं? ओके. आणि वर्षभरामध्ये लाखो होत असेल तिथं. अच्छा. हां. कसं काय 4 पद्धतीचेच कसे काय? बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे कामाख्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा तांत्रिक आहे, पण ते दाखवत नाही. ओके. सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे. कामरूप देश आहे दादा तो. कामाख्या शक्तिपीठाची विद्या बाहेर जात नाही जोपर्यंत त्यांचं शिष्य किंवा जो वर्षातला नसेल त्यांच्याकडे जात नाही, इथपर्यंत आहे. ओके. हां, एवढ्या मोठ्या पद्धतीच्या तिथं गोष्टीत अजून कामाख्या शक्तिपीठावरती फक्त नीलांचल पर्वतावरती किंवा मंदिराच्या आसपास जरी एखाद्याचं पाऊल पडलं, तो पाप पुण्याच्या जेवढं पाप केलं असेल त्याचं पूर्ण निघून जातं. म्हणजे संपतो तिथून, तो एक बारीक बाळासारखा परत रिकवर होतो. ओके. असं ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. दुसरी गोष्ट, काही जण म्हणतात माझ्या पितृंचा दोष आहे. तिथं जल असतं, जल जे योनी शक्तिपीठामधून येतं ते सगळ्यात पवित्र जल मानलं जातं. ग्रंथांमध्ये, तांत्रिक ग्रंथांमध्ये मोठमोठे तांत्रिक पण म्हणतात, जेणेकरून की देवांना ते जल मिळावं अशी आतुरता असते. अच्छा. ते जल फक्त नॉर्मल तुम्ही ग्रहण जरी केलं तर तुम्ही एक प्रकारे शिवतुल्य होता असं म्हणलं जातं तिथं. तुम्ही तुमचे, आता काही जण म्हणतात माझ्या पित्रांना दोष आहे हे ते जल जर एखादा घेऊन आला आणि ते पूजा करून आपल्या पित्रांना जर ते जल अर्पण केलं, हजारो वेळा पित्रांची पूजा केल्यानंतर जे फळ तुम्हाला मिळतं ते एकाच झटक्यामध्ये मिळतं. ओके. एवढे मोठं रहस्य आणि त्याचे तिथले तर गुपित रहस्य म्हणजे बोलू पण नाही शकत. म्हणजे एवढे हळूहळू सांगेल जसं होईल तशा पद्धतीने. तर दादा ही तंत्रक्रिया कशी केली जाते आणि ज्यावेळी एखाद्यावर तंत्रक्रिया होते त्याच्यानंतर त्या परिवारावरती म्हणजे कसा प्रसंग असतो? दादा तंत्रक्रियाचे वेगवेगळे प्रकार असतात, बरोबर. आता काही जण काय करतात की बाबा स्मशानामध्ये, आता जास्त असं स्मशानामधलं पण सांगतो आणि बाकीचं पण सांगतो मी तुम्हाला. एखाद्या व्यक्तीला तंत्रक्रिया करायची आहे, तो स्मशानामध्ये गेला. स्मशानामध्ये गेल्यानंतर काही जे मंत्रांचा जाप झाला, म्हणजे स्वतः तर माणूस जात नाही पण त्याचा कोणतरी तांत्रिक जाणकार त्यालाच घेऊन जातो. एखाद्याचं वाटुळं करायचं किंवा त्याला विद्वेषण बोलतात, उच्चाटन बोलतात. एखादा शत्रू आहे त्याचा नाश करायचा किंवा त्याला भिकायला लावायचं, त्यासाठी एखादा व्यक्ती गेला, एखाद्या महाराजला म्हणला किंवा मला हे करायचं, तो स्मशानामध्ये गेला. तो व्यक्ती काय करतो, एखाद्याला तंत्रक्रिया झाल्यानं करायची असेल तर काय करतो, पहिल्यांदा त्या व्यक्तीचं नाव, पहिल्यांदा त्या शक्तीला आवाहन केलं जातं. तिथं मग बलिविधान केलं जातं. कोंबड्या बकऱ्या काय करत असतील त्या पद्धतीने पण करतात. त्यानंतर मंत्राचा जाप केला जातो. त्यावेळेस त्या शक्तीला, या बघा, शक्ती कोणतीही वाईट नाही आहे, वाईट आणि स्वार्थी फक्त मनुष्य आहे. बरोबर. तो त्याच्या स्वार्थासाठी वापर, तो त्याच्या स्वार्थासाठी त्या शक्तीला बोलवला आणि शक्तींना शपथ किंवा त्यांना शब्दाला मान जास्त आहे. जसे आपले पूर्वज होते बघा, 1-2 पिढ्यांच्या वरती, तर त्यावेळेस एखादी त्यांनी बहीण मांडलेली आहे, बहीण मांडली आणि मांडलेली बहीण आहे, पण तिला जर म्हणले बाळा हे वरचं शेत तुला, शब्द दिला ना, मान कापण पण शब्द तोडणार नाही. ओके. हां, मग तशी लोक होते. परत ते मागणार नाहीत, मी तुला दिलं होतं, मी कुठं लिहून दिलं काय हे नाही बोलणार, शब्द दिला. पण त्यावेळेस त्या लोकांकडे शक्ती पण, कारण त्यांचे शाप किंवा आशीर्वाद पण लवकर लावायचे. ज्यावेळेस एखाद्याला तंत्रक्रिया करायची, तिथं गेलं, बलिविधान केलं. बलिविधान केल्यानंतर त्या शक्तीला सांगितलं, मंत्राचा जाप झाला, सांगितलं गेलं तुला तुझ्या आईच्या दुधाची शपथ, तुला तुझ्या गुरुची शपथ, तू हे कार्य माझं करशील. ओके. तिथून एखादी चौकी उचलली, म्हणजे लिंबू उचललं किंवा तिथूनच तो चालू झालं. मग तिथून त्या व्यक्तीचा कापड आणला असेल, काय आणला असेल, तर त्याचा म्हणजे कार्यक्रम चालू झाला त्या व्यक्तीचा. आता काय काय धरून चाला, आता ह्याच्यामध्ये पण प्रकार असतात. काही काही व्यक्ती काय करतात, पुढच्या व्यक्तीचं चप्पल, पायाखालची माती, मासिक जे धर्माचं वस्त्र, त्याच्यावरती तंत्रक्रिया करतात. ते काही काही जण तंत्रक्रिया करून जमिनीमध्ये गाडतात किंवा हा पण जो गाडल्यानंतर त्याचा DNA इथं असतो, म्हणजे त्या व्यक्तीचा DNA इथं आहे. आपण जसं आपलं चार जन्मेचा व्यक्ती असतो आणि आपल्या त्याच्या DNA वरून, आपल्या DNA वरून तो आपला पूर्वज आहे का नाही हे कळू शकतो. तशा फक्त त्या DNA वरती त्या शक्ती फक्त वासावरती तिथपर्यंत जाते आणि त्याला जे कार्य सांगितलेलं असेल ते करते. स्मशानामधले असतात काही काही जण, आपले जे उग्र जे दैविक शक्ती असतात तिथे पण बलिविधान देतात, तिथे शक्ती देतात, हे देतात, माझं हे कार्य कर. त्यावेळेस ते दैविक ही पण तिथं जातात किंवा दैविक नाही, त्यांच्या पुढे जे सेना असते ते जातात. पण आता एखाद्याने स्मशानतंत्र चालवला, मग स्मशानतंत्र चालवल्यानंतर तिथे शक्त्या कोणत्या गेल्या, भूत प्रेत पिशाच त्या शक्त्या, ज्यांना मुक्ती मिळालेली नाहीये ते गेले. तिथं गेले ते, पण त्यांना जगायच्या पण इच्छा होत्या,
मग त्यांना शारीरिक सुख भोगायची इच्छा होत्या. मग त्यावेळेस त्याला काय त्या शक्त्यांना आदेश काय पडलेला आहे, या लोकांचं वाटोळं करायचं आहे. मग त्या घरातला व्यक्ती पहिला फटका बसणार व्यक्तीला फायनान्शियली, म्हणजे फायनान्स फक्त प्रॉब्लेम, हा मोठा व्यावसायिक असू द्या, त्याच्यावर तंत्रक्रिया झालेली आहे, तो ऑटोमॅटिक ढासळायला सुरुवात होणार. पहिला फटका पडणार आर्थिक परिस्थिती, कारण तुम्ही तुमच्या घरच्यांना खुश कधी ठेवू शकता, तुमच्याकडे पैसा असेल तर. पहिल्यांदा आर्थिक परिस्थिती, मग आर्थिक परिस्थिती हळूहळू ढासळायला लागले. आता त्या व्यक्तीला माहिती आहे बाबा मी काहीतरी 10 रुपये कुठेतरी गुंतवल्यानंतर मी 20 रुपये करू शकतो. तो 10 रुपये घेतले तर ते 10 रुपयाचे त्याला 100 रुपये कर्ज झालं म्हणून समजायचं त्याच्याकडे. त्याच्यानंतर हळूहळू तो खाली आला का त्यानंतर थोडेसे पैसे जे तुम्ही कमावताय ते पैसे तुमचे कुठे जाणार, दवाखान्यामध्ये. ओके, हा म्हणजे घरा पैसा नॉर्मल असला का झटका येणार, काही ना काही होणार. आईच आजारी पडून, बायकोच आजारी पडून, मेडिकल इश्यू चालू झाले. मग त्याला इथपर्यंत त्याची परिस्थिती होती, आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही राहत. ओके, आणि अशा लोकांना पण आपण बाहेर काढलेलं आहे. अच्छा, कारण पहिली गोष्ट काय होती, तुम्ही राजासारखं जगताय आणि तुम्हाला खायचे वांदे झालेले आहेत. तुम्ही ज्यांना आता ह्याच्यामध्ये पण एक ट्रॅप असतो. आता धरून चाल की बाबा एखाद्यावरती क्रिया झालेली ती शक्ती त्या व्यक्तीला जर कुठंतरी लाख रुपये अडकलेले असेल, ह्याचेच पैसे दिलेले, पण तो व्यक्ती पण याला नाही देऊ शकत. ओके, नाही देऊ शकत, देणारच नाही. त्याचं जरी मनात येईल, त्या व्यक्तीच्या मनात येईल, आता ह्याने फक्त विचार केला ना हा मला पैसे देणार आहे, ह्याच्या फक्त मनात आलं तो तिकडे पैसेच देणार नाही, त्याचं काहीतरी प्रॉब्लेममध्ये क्रिएट होणार. किंवा अशा व्यक्तीला जर एखाद्याने मदत केली तो पण त्या मॅटरमध्ये गुपला जातो. ओके, ज्यावेळेस तंत्रक्रिया केली जाते त्यावेळेस एक जाळं बनलं जातं, तो अडकलेलाच आहे, पण त्याला जो सोडवायला जाणार तो पण त्यात गुर फाटला जाणार. अच्छा, ओके. पण जो काढणार असतो ह्याला पहिल्यांदा माहीत असतं ह्याचा पर्याय काय किंवा कशा पद्धतीने ह्याला बाहेर काढायचं, ह्याचा उपाय काय आहे, ह्याच्यावरती काय मार्ग आहे. हे बघा आता सहसा तर नाथ संप्रदायामध्ये, इतर संप्रदायामध्ये काय बांधेचे मंत्र वापरले जातात. ओके, बरोबर, बांधेचे मंत्र वापरले जातात. मग एखादा व्यक्ती आला त्याला काहीतरी बाहेरचं लागलं किंवा तंत्रक्रिया केलेली, ओम नमोजे आदेश गुरु का 52 वीर चले का चले चेडाबान चपल बांध करणी बांध कवटाल बांध नदी बांधला चालू आलं. त्याने जो आभे मंत्रित केला त्याच्यावरून उतरवलं, बांधलं, कुठंतरी बांधून ठेवलं. ज्यावेळेस शाबर मंत्र किंवा नाथ संप्रदायाचे व्यक्ती म्हणजे गुरु बडे बाबा जालेंद्रनाथ महाराज, कानिपनाथ महाराज यांची तप साधना आणि पवित्रता ही पूर्णपणे होती. बरोबर ना. त्यांनी 12 वर्ष सुरुवातीला तप केले होते. आताच्या माणसाने किती वर्ष केलेले आहेत, एक मंत्र 1000 वेळा 2000 वेळा जाप केला, त्याच्या व्यतिरिक्त नाही आहे. ज्यावेळेस बडे बाबांनी किंवा नाथ संप्रदायाच्या कोणत्याही व्यक्तीने जर एखाद्या शक्तीला बांधले, जोपर्यंत चंद्र सूर्य कोणता मायकाला पैदा नाही आला की त्यांचं ते बंधन तोडत. आत्ताच्या व्यक्तीने जर मंत्राच्या बळावरती जर त्या शक्त्यांना बांधलं तर ते जास्तीत जास्त 11 दिवस, 21 दिवस, 41 दिवस किंवा 6 महिने ह्याच्यावरती त्याचे बंधन चालू शकत नाही. पण धरून चाला की मी तुमच्या इथं आलेलो आहे, तुम्ही मला आता बांधून ठेवलं, किंवा तुम्ही माझ्या इथं आलेत मी तुम्हाला बांधून ठेवलं, तुम्ही पहिल्यांदा म्हणणार भाऊ किंवा महाराज मस्करी करताय, पण 2 दिवस ठेवल्यानंतर तुमचे पूर्ण विचार बदललेले असणार, तुम्ही त्यावेळेस क्रोधामध्ये असणार आहे. मग ज्यावेळेस ती शक्ती बांधलेली असते तर त्यावेळेस ते अजून रागामध्ये असते, ते सुटल्यानंतर अजून परत त्रास होतो. अच्छा, हा म्हणजे ज्या गोष्टी 4 वर्षांनी घडणार ती गोष्ट वर्ष 1.5 वर्षातच घडायला सुरुवात होतात. या अशा पद्धतीने त्या तंत्रक्रिया चालल्या जातात. पहिल्यांदा प्रत्येक वेशीमध्ये, गावामध्ये पहिल्यांदा शेती हा एकमेव पर्याय होता, पण त्या शेतीचे रक्षण होण्यासाठी तिथं आसरा म्हणा, म्हसोबा किंवा इतर देवतांची जी स्थानं बनवायचे. पण आता ही मुंबई असो किंवा कोणतंही शहर असो, पहिल्यांदा इथं पण शेतीच होत्या, पण ते शेती काही दिवसांनी तिथं डेव्हलपिंग झाल्यानंतर जो बिल्डर असेल किंवा जो बांधणार आहे त्यांनी थोडी ते पूजायला घेतलेले, त्यांनी जी सीपी लावला गेल. मग त्यानंतर जिथं ते दगड गेलेले किंवा जिथं ती ऊर्जाचा स्रोत आहे, दगड म्हणजे तो ऊर्जाचा स्रोत आहे, ते एखाद्याच्या ह्याच्यामध्ये गेला, घराच्या खाली गेला, घराच्या खाली गेल्यानंतर तिथं वास्तू तयार झाल्यानंतर आता प्रत्येकाच्या घरामध्ये टॉयलेट आहे, टॉयलेटचं पाणी जमिनीमध्ये जाते, जमिनीतून पांगते, एकदा त्याच्यापर्यंत ते पाणी पोचायला लागलं घरामध्ये चालू झालं धिंगाणा. ओके, हां मग तर इथपर्यंत की लोक वेडी झालेली आहेत याच्यामध्ये. बाथरूमचं पण जशा पद्धतीने नागपंचमी वगैरे असतं, आपण लोक कुठे जातात, वारुळापाशी जातात पूजा करायला. म्हणजे वारुळ हे नाग लोकांचं द्वार मानलं जातं. बरोबर. तशा पद्धतीने गुहक पूजन म्हणजे जे गुफा असते, आता एखादा भुयार गेलेला असेल तर आपण काय म्हणतो हे पाताळाचा दरवाजा आहे बाबा, खाली गेलेला आहे ना भुयार, पाताळाचा दरवाजा आहे, म्हणजे पाताळद्वार म्हणलं जातं.
मग हे जे जे टॉयलेट आहे, टॉयलेट म्हणजे टॉयलेटचा पाईप गेलेला आहे कुठं खाली जमिनीत, हो. आणि जमिनीमध्ये गेल्यानंतर तिथे एक मोठी टाकी आहे. टाकीमध्ये काय घाण. करेक्ट. मग पण ते जमिनीच्या आतमध्ये बेकारच्या शक्ती आहेत, ज्या निगेटिव्ह शक्ती आहेत त्या तुमच्या टॉयलेटच्या संपर्कामध्ये, बाथरूमच्या संपर्कामध्ये असतात. आणि हा जास्तीत जास्त इश्यू आहे आपल्या इथल्या स्त्रियांना किंवा ह्याच्यामध्ये. दैविक शक्तीला तुम्ही सिद्ध करण्यासाठी किंवा त्याला बोलावून त्यांना त्यांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांची कृपा मिळवण्यासाठी तुमचे वर्ष जाऊ शकतात. वर्ष जाऊ शकतं, 2 वर्ष जाऊ शकतं, 10 वर्ष जाऊ शकतं, कदाचित आयुष्य जाऊ शकतं. पण ज्याला कुणी पूजतच नाहीये, ज्याला कोणी विचारतच नाही, त्याला बोलावल्यानंतर तो पटकेने जाणार आहे. आणि लोकांना काय पाहिजे, आता स्पीड नाही पाहिजे. मग वशीकरणासाठी काही काही जण तशा शक्त्या वापर करतात. वशीकरण झालं, अजून बरीचशी वेगळी कामं पण, मारण पण करता येतं, मोहन पण करता येतं, तर वेगवेगळ्या कामासाठी ते वापरतात. त्या गोष्टी बाथरूममध्येही करतात. म्हणजे बाथरूममध्ये पण त्या साधना होतात, घाण साधना असतात त्या. पण त्या साधना करून त्याची सिद्धी मिळवा, किंवा ती जर शक्ती एखाद्या स्त्रीच्या संपर्कामध्ये जरी आली, त्या शक्त्यांना काय पाहिजे होतं, खाणंपिणं आणि शारीरिक भोग. एक मित्र आहे माझ्या पुण्यामधले मित्रच, पण त्यांच्या बायकोला असा त्रास होता दादा. बाई एकदम पातळ, पण त्या शक्तीने पूर्णपणे तिच्यावरती ताबा मारला होता. म्हणजे ती झोपलेली जरी असल्या तिच्याबरोबर संबंध बनायचे. अच्छा. तर त्यांनी सांगितलं मला की भाऊ असं असं आहे हे, आणि ते निघून जायचे, मध्येच निघून जायचे, मध्येच जायचे. आता ते आल्यानंतर ती घरामध्ये आली, ती कधी कधी ते तिच्याबरोबर त्या गोष्टी घडायच्या. आणि हा एकदम गरीब किंवा भोळा होता, ह्या घाबरायचा त्या गोष्टींमध्ये. त्याला 2 मुलं पण होते विचारलं. आणि ह्या शक्त्यांना पहिल्यांदाच कळतं की आपण जरी काय करणार असं ना, ह्यांना पहिल्यांदाच कळतं, कारण की शक्ती येते. तर ह्याला काय बोललो मी, एक काम कर म्हटलं. ती निघून गेलेली होती. मग एक विधान केलं, म्हणलं ती येईल उद्या संध्याकाळपर्यंत. ती आली का मग तू फक्त घेऊन ये किंवा मला बोलावून मी येतो तिथं, आपण काय असेल ते सोक्षमोक्ष लावू. कारण की मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं, शक्तीने एकदा एखाद्या स्त्रीवरती ताबा मारला, हे बघा, माणूस जिवंत असो किंवा मरू, त्याला 2 गोष्टीचं अट्रॅक्शन जास्त असतं. एक तर धन, दुसरी स्त्री. मग ज्यावेळेस तिच्यावरती ते झालेलं होतं, मी दुसऱ्या दिवशी त्याला आलेली आहे, ती बायको आलेली आहे, भाऊ मी कडी लावून घेतली, पोरं पण आतमध्ये येत. ओके. हां, तुम्ही सकाळी सकाळी लवकर या, चालू. आणि ज्यावेळेस तिला तो त्रास व्हायचा किंवा होत होता ना, हो, आता लेडीज आहे, वजन असेल 40 किलो, एक कोंबडा आणि एक देशी दारूचा खांबा, म्हणजे आपण 1 लिटरचा म्हणतो, एकटी बसवायची तरी एकदम फ्रेश असायचे. एकटीच बसवणार. आणि हे असे भरपूर काही किस्से झालेले तिच्याबरोबर. आणि ज्यावेळेस तिला कळलं की मी येतोय, आणि असं भरपूर जागी झालेलं आहे, मी जायचं म्हणलं का पहिल्यांदाच धिंगाणा चालू व्हायचा. पहिल्यांदा तिथं जर निगेटिव्हिटी असेल, पहिल्यांदाच धिंगाणा चालू व्हायचा. त्या बाईने काय केलं, ह्याला म्हणले पहिल्यांदा, त्या नवऱ्याला म्हणलं दरवाजा उघड. मला नाही उघडणार, दरवाजा उघड म्हणलं. म्हणजे तो माणूस बोलायचा त्याच्या आवाजामध्ये, त्या आवाज बिवाज सगळा चेंज व्हायचा. त्याने काय केलं, तिने डायरेक्ट चाकू घेतला आणि त्याच्या 4-5 वर्षाचं पोरगं डायरेक्ट गाळायला लावला, मला मारून टाकेल म्हटलं, तू दरवाजा उघडतो का, नाही उघड हे. मग त्यानंतर ते सगळे लोक आले आणि त्यानंतर त्याला हे केलं, त्याला हिला म्हणते तू जा बाबा, तुला जायचं असलं तर. पण हे मग इथपर्यंत त्यांची लिमिट जाते दादा. म्हणजे मी अशा काही गोष्टी पाहिलेल्या आहेत, अशा परिस्थितीमधून काही लेडीजला वाचवलेल्या लेडीज. कारण की मी आहे भगवतीचा साधक, प्रत्येक स्त्रीमध्ये भगवतीचा अंश आहे, स्त्रीमध्ये भगवतीचा अंश. म्हणजे ते प्रक्रिया आपल्या आई बहिणीसारखीच आहे. व त्यांना सहकार्य करणं आपलं कर्तव्य आहे. आणि ह्यासाठी जातं जे मंदिराचं जे बनवतं, श्री महाकाली तांत्रिक शक्तीपीठ या नावाने मंदिर आहे, त्यामध्ये आत्मय दशमहाविद्या, शिवमहाकाळेश्वरांची जे शिवलिंग आहे, बाहेर आड भैरव, आणि अजून व्हायचंय, अजून कामाख्यांची मूर्तीची जे मोठी मूर्ती ती बसणारे 64 योगिनींचं तर मूर्तीचं हे चाललंय. त्यासाठी प्रयत्न चालू आहे, जसजशा हळूहळू पद्धतीने होईल तशा पद्धतीने करायचं बघतोय. पण हेतू काय की जेणेकरून भविष्यामध्ये आपण असो नसो, आपल्या परिवारामध्ये जरी कुणाला जरी झालं किंवा कुणाला जरी झाले, तंत्रविद्येच्या सहाय्याने किंवा त्या गोष्टीच्या सहाय्याने असा सेटअप किंवा अशी गोष्ट करून ठेवायची, एखाद्याला तंत्रक्रिया झालेली असो किंवा बाहेरच्या बाधा, फक्त तो जाऊन जरी आला तरी ते क्लिअर झालं. पण हा हेतू आहे आपला. बऱ्याच जणांना ओळखता नाही येत स्टार्टिंगला. आता जसं तुम्ही मगाशी म्हणालात की फायनान्शियल लॉस वगैरे स्टार्ट होतात जसं कोणी तंत्र केलं असेल तर. पण नॉर्मली जरी कोण व्यक्ती जर दर्शन जरी घ्यायला मंदिरात येतोय, तरी पण
त्यांना माहिती नसलं की माझ्यावरती तंत्र केलं तरी पण तिथे गेल्यानंतर ती गोष्ट निघून जाईल. हो, निघून जाईल म्हणजे आपण बनवलेलंच तसं आहे दादा. जे छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना, हे बघा, जर एखाद्याला दृष्ट लागलेली आहे किंवा तंत्रक्रिया वेगवेगळ्या पद्धती, काय लिंबू टिंबूवरती पण होतं, बरोबर. या अशा छोट्या बिट्या जर असेल ना, तिथं फक्त आलं दर्शन जरी घेतलं तरी निघून जाते. कारण की ज्या आपल्या मंदिरालाच रणचंडी देवीचं बंधन आहे, रणचंडी देवीचं बंधन मारलेलं आहे. त्या बंधनाच्या आतमध्ये शक्ती येतच नाही. जसं व्यक्तीने प्रवेश केला पहिल्यांदा, ज्याला जर मोठी बाधा असेल तो आतमध्ये येतच नाही. ओके, ती गोष्ट आतमध्ये येतच नाही, ती बाहेरच्या बाहेरच. तो व्यक्ती पण पहिल्यांदा काप राहिला किंवा अंगाचा थरकाप चालू होणार, गोष्ट निघून गेली या पद्धतीने. आणि जर मोठी जर तंत्रक्रिया असेल किंवा तिथं त्रासच व्हायला लागला किंवा जास्तच काहीतरी व्हायला लागलं, मग त्याच्यावरती आपण गोष्टी करत असतो, पब्लिश नाही करत. काय होतं माहिती आहे का, शेवटी जीवन आहे प्रत्येकाचं. करेक्ट. एखाद्या मुलीला त्रास होतो किंवा तिच्याबरोबर काहीतरी घडतंय, आपण ते लोकांना दाखवून दिलं, आपल्याला नाही पटत त्या गोष्टी. या मंदिराला लोकांपासून लांब ठेवलेलं का ठेवलेलं माहिती आहे का. आताच्या काळामध्ये काय होतं, लोक पर्यटक, तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाता पर्यटक म्हणू नका जाऊ. ही भगवती स्वरूपच आहे. आई भगवतीलाही सगळं होतं, जे मुलीला होते ते सगळं आईलाही होतंय. पण जे वेळ असते की जेणेकरून कोण जर साधना करत असेल किंवा जे क्षेत्र असेल त्याचे पावित्र्य जपणं गरजेचं आहे. टाइम टू टाइम करेक्ट, पावित्र्य जपणं. आपल्याला ती गोष्ट टुरिस्ट पॉईंट नाही म्हणून बनवलेली, ती एक साधना क्षेत्र किंवा एक शक्तिशाली क्षेत्र बनवा आणि ते पिढ्यांसाठी यावं. त्यासाठी त्याच जागी श्री महाकाली तांत्रिक शक्तीपीठ असो किंवा मंदिर असो, तुम्ही त्या भावनेने तिथपर्यंत जावं, त्यावेळेस तुम्हाला त्याची कृपा मिळणार आहे. करेक्ट. तुम्ही टुरिस्ट म्हणून फिरायला गेले, तिथे घेतले डबे बिबे खाले, फोटो बिटो घेतले, निघाले, त्याला माझी ऊर्जा तुम्हाला घ्यायची जाऊ. हो, ऊर्जा. तंत्रक्रिया एखाद्यावरती केली, धरून चाला की बाबा बाप आहे, त्या बापावरती केली, पण ती तंत्रक्रिया केल्यानंतर माणूस ढासळत जातो, ते हाल होतात, हे होतात, ते होतात. शेवटी इथपर्यंत की तो आत्महत्या करावं किंवा त्याचा छातीचा त्रास होणं, ओके, म्हणजे अटॅक, पॅरालाइज ह्याची क्षमता जास्त असते. जशी शक्ती तशा पद्धतीचं ते असतं. घरामधले जे स्त्री असतात तिला ओटी पोटाचा त्रास, मेंटली डिप्रेशनमध्ये जाणे. मेंटली डिप्रेशन म्हणजे ती शक्ती तुमच्या घरामध्ये, ती स्मशानातली शक्ती किंवा शक्ती घुसलेली आहे, ते त्याचं कार्य करत राहणार आहे. कार्य कोणतं करत राहणार, त्याला तुमचं वाटोळं करायला पाठवलं ते करणार आहे, पण तो तिथं आलेला आहे, तो ते त्याचं भोग पण भोगणार आहे. ओके, म्हणजे जेणेकरून व्यक्ती चांगला आहे, मग ती ह्या त्याच शक्त्यांना काय पण दारू, मांस, मच्छी, बरोबर, आणि स्त्रीभोग ते पण घ्यायला सुरुवात करणार. मग ते घरातली जी स्त्री असेल ते मानसिक संतुलन बिघडणं, ऑटोमॅटिक एकटंच बोलत बसणं. ओके, कधी कधी तर अशापर्यंत ज्या घरामध्ये तंत्रक्रिया झालेल्या आहेत, स्मशान तंत्र झालं किंवा त्या शक्त्यांचे सामर्थ्य एवढं असतं, तुम्ही बेडरूम मध्ये जर एखादी स्त्री झोपलेली त्या समोर पण उभं राहतात. आता समोर प्रत्यक्षात 8-8, 9-9 फुटाची डायरेक्ट सावली असताना डायरेक्ट प्रत्यक्षात पण उभी राहते. तुम्ही जर घरात फिरत असाल, घरातली स्त्री फिरत असेल, तर तिच्या भावतीने तिला वाटणार की बाबा आपल्या मागं काहीतरी आहे किंवा आपण इथं काहीतरी आहे. त्यामुळे संकेत पण असतात. म्हणजे तुम्ही आता साधे सेवक म्हणजे एक भक्त आहेत, सेवा करताना तुम्हाला ते कदाचित ते दिसणार नाही, पण ते त्यांचा अनुभव म्हणजे अनुभूती देणार. कारण की त्यांची जी ऊर्जा येते त्यावेळेस त्यांचा स्मेल येतो. करेक्ट. जसं दत्त महाराज आले, तुम्हाला चंदनाचा स्मेल येणार. आई भगवती आले, चाफा, मोगरा किंवा चमेलीचा स्मेल येणार. आणि जर निगेटिव्हिटी असेल, स्मशानतंत्र असेल, तर तुम्हाला जळल्यालाचा मांस जसं चिता जळते, चिता जळल्याचा वास येणार. जर घाणविद्या जर झालेली असेल तर त्या घाणविद्येमधून तुम्हाला गाठारीचा तुमच्या घरामध्ये फिरणार. तुम्ही सगळं प्रोफेशनल आहे, घर प्रोफेशनल आहे तुमचं, गाठारीचा ह्याचा त्याचा स्मेल. आणि ते पण स्मेल कसा येणार, जसं आपलं अगरबत्ती लावल्यानंतर तुमच्या आतमधल्या घरात अगरबत्ती लावलेली आहे, त्यात थोडासा धुराचा कण आला, तो वास आला, 2 मिनिट थांबला, परत गाय. आता इथं वास आला लगेच त्या रूममध्ये, लगेच इकडं. कारण की तुम्ही शक्तीला बघू शकत नाही, पण तुम्ही त्याला तुमच्या वासाने तू ओळखू शकता की आपल्या घरात एक्झॅक्ट काय. ह्याच्यामध्ये पण तंत्रविद्या पण आहे. तुम्ही तंत्रविद्येमध्ये येऊ इथपर्यंत सामर्थ्य की जेणेकरून ज्या निगेटिव्ह ज्या गोष्टी आहेत तुमच्या घरात काय, हे पण तुम्ही बघू शकता स्वतःच्या डोळ्याने. ओके. आता जसं की मी एक भक्त आहे आणि मी खूप साधना वगैरे समजा जर करतोय, तर एका भक्ताला देवीचं नाही तर देवताचं दर्शन होऊ शकतं का? ह्याच्यामध्ये काय होतं माहिती का, तुमचं मार्गदर्शन कसं आहे हे बघा. आता काही जण काय म्हणतात की गुगलवरती, यूट्यूबवरती किंवा एखाद्या पुस्तकामध्ये पूर्ण माहिती नसते. आता जे पहिल्यांदा जे मंत्र वगैरे होते, ह्याच्यामध्ये काही जे मंत्र आहेत किलीत केलेले आहेत किंवा त्यामध्ये मंत्रांमध्ये गडबड केलेली आहे. तुम्ही एखाद्या शक्तीला बोलावताय, शक्तीला बोलावलं, तुमचा मंत्र जरी चुकला, तुम्ही त्याचं आवाहन केलेलं आहे, तो येणार, तुमचं भलं तरी करणार नाही, तो वाईट तरी करणार. त्यासाठी पहिल्यांदा पाहिजे मार्गदर्शक, म्हणजे एखादा गुरु, बरोबर.
त्याच्यानंतर योग्य पद्धतीने साधना आणि साधनांचे नियम पाळल्यानंतर दैविक दर्शन हे होऊ शकतं. हां, दैविक दर्शन कुठं होऊ शकतं? आता हे बघा, दर्शन आणि कृपा याच्यामध्ये अंतर आहे. भक्तिमार्ग तांत्रिक मार्गामध्ये अंतर आहे. भक्ती मार्गामध्ये पण दिवस जास्त जातात, पण त्याच्यामध्ये नियम अटी काय नसतात. उठला सकाळी देवपूजा वगैरे केली आणि काय नाम जप करत राहिला, आपण आतून तुमची श्रद्धा कशी त्याच्यावरती तो विषय होतो. करेक्ट. आणि तांत्रिक साधनांमध्ये काही जे साधनं असतात, साधना, त्या साधनांच्या मार्गाने तुम्ही दैविक दर्शन घेऊ शकता. ओके. दैविक दर्शन माझ्याबरोबर पण झालेले आहेत. मी पण काही गोष्टी घेतलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत. ज्या दैविक धरून चाला की बाबा. पण हे पण सांगतो तुम्हाला, पण ह्या ज्या गोष्टी असतात पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनी तांत्रिक हे एकांत जागे असतात. कुठं असतात? तुम्हाला जंगलात भेटल, हिमालय वगैरे. हां, जंगलात भेटल, हिमालयात भेटल, गुफेमध्ये भेटल, किंवा एखाद्या मंदिरामध्ये असेल जिथं कोणी नाही आहे. बरोबर. का? तिथं त्यांच्या साधना का चालतात. दैविक साधना करताना तुमच्या आणि दैवाच्या मध्ये डिस्टर्बन्स नाही कुणाचा नाही पाहिजे. तुम्ही जर घरात राहून साधना करताय तुमची मधूनच आई आवाज येते, बाळा जेवायचं नाही करे, किंवा इकडं तुम्ही जप चालू आणि तुम्हाला ऊर्जा यायचा टाइम चालू आला, अचानक पोरगच रडायला लागलं. करेक्ट. कारण की ज्यावेळेस शक्ती येते, बघा, शक्तीला ज्यावेळेस शक्ती येते, जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतात त्यामध्ये मुद्रा असतात, आसन असतात, या गोष्टी असतात, ज्यावेळेस दर्शन घ्यायचं असेल तर त्यावेळेस योग्य गुरु, योग्य वेळ आणि तशा पद्धतीने सगळं माहिती असणं गरजेचं आहे, की जेणेकरून तंत्रविद्या आहे. आता काही जण मला बोलतात की बाबा यक्षिणी सिद्धी, पण यक्षिणी सिद्धी करण्याच्या अगोदर तुम्ही पहिल्यांदा माहिती घ्या. मी तर माझ्या शिष्यांना काय बोलतो माहिती आहे का, जेवढे शिष्य आहेत, तुम्ही एखादी सिद्धी कोणती असू द्या, यक्षिणी असू, यक्ष असू, भूत प्रेत पिशाच कोणती असो, तिला तुम्ही मिळवण्याच्या अगोदर त्याच्यापासून मुक्ती तुम्हाला कशी मिळेल, ओके, ह्याची माहिती करून घ्या. कारण तुम्ही त्याला आव्हान करताय. बघा, एखादा चाललंय त्याला भूत लागलं, एखादा महाराज बिराजकडे नेलं किंवा एखादा उतारा गेला तो निघून जाऊ शकतो. किंवा एखाद्याची प्रियसी आहे बाबा, ते झालेलं आहे, प्रकरण झालं, अचानक काहीतरी त्यांची भांडणं आली, वादविवाद झालं, संपलं. तुम्ही लग्न केलेलं आहे, तुम्ही भांडणं केल्यानंतर तुमचा संबंध संपणार आहे का? नाही. ती लिगली प्रोसिजर चालणार. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या सिद्धीला किंवा एखाद्या शक्तीला आव्हान केलेलं आहे, बोलवलंय तुम्ही, त्यामध्ये जर तुम्ही चुकलं, त्याला जायचं नाही जायचं ते त्याच्या ताब्यात आहे. मग तो तुम्हाला, म्हणजे तुम्ही साधना केल्यानंतर त्या शक्तीला ऑपरेट तुम्ही करायचंय, त्यांनी तुम्हाला ऑपरेट नाही केला पाहिजे. बरोबर. म्हणून ते मुक्ती कशी मिळेल ती आधी शिकवायला ह्याच्यामध्ये पण गोष्टी असतात. ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार. आता जास्तीत जास्त ट्रेंड चालू आहे बघा, कर्णपिशाचिनी कोणी पाहिलंच नाही बघ. कर्णपिशाचिनी काय असते? कर्णपिशाचिनी सिद्धी, आता बागेश्वर धाम महाराजांचा एक विषय घेऊया आपण. त्रिकाळ ज्ञान मिळवण्यासाठी कर्णपिशाचिनी सिद्धी व्यतिरिक्त भरपूर काही सिद्ध्या आहेत. आता भरपूर जण म्हणतात त्यांच्याकडे कर्णपिशाचिनी, त्यांच्याकडे कर्णपिशाचिनी नाही आहे. का? कारण की हनुमान महाराजांकडं अष्टसिद्धी त्यांच्या आधीने, लक्षात घ्या, अष्टसिद्धी आधीने, म्हणजे जेणेकरून की जिथं राजा बसलेला आहे, राजा जिथं बसलेला आहे, त्याला काही जरी मागवायचं असेल तर सांगायची गरज लागत नाही. म्हणजे ते त्यांच्या सेवेमध्ये असतात. ज्या अष्टसिद्धी असतात ते त्यांच्या सेवेमध्ये असतात. मग प्रत्येकाला, आता एखाद्याला सिद्धीची प्राप्ती झाली, एखाद्याचं बोलणं खरं होतं, एखाद्याला वाक्सिद्धी भेटते, म्हणजे बोलणं हे होतं, एखाद्याला भूत भविष्य वर्तमान कळतं, एखाद्याला काहीतरी वेगळंच कळतं. म्हणजे अशा पद्धतीचे वेगवेगळ्या, आता त्यांना त्या पद्धतीने भेटलं. पण त्यांची जी सिद्धी ही हनुमान महाराजांच्या यांनी अनुस्वर भेटलेली आहे, की ज्या पद्धतीने काही जे विधान असतात. आता आमच्यामध्ये पण औदुंबराच्या झाडाच्या तिथं पण एक विधान होतं, त्यामध्ये अष्टसिद्धी आधीन केली जाते. म्हणजे अष्टसिद्धीमधली एक सिद्धी असते, ते आधीन केली जाते. एकांत जागेचं जे औदुंबराचं वृक्ष असतं तिथं जाऊन त्याची पूजा करावं लागते आणि त्यानंतर तिथं एक विधान मांडावं लागतं. हे यंत्र बनतं. आणि यंत्र बांधल्यानंतर ते काही दीपक वगैरे लावले जातात आणि काही दिवसांची ते विधान असतं. आणि ते विधान करताना ओम श्री गणेशाय नम, ओम श्री गणेशाय नम, ओम श्री गणेशाय नम, यावरी चुडा चामुंडा रुडा कुडा महाबलाडा डंकिनी शाकिनी यक्षिणी असती बाराजणी अष्टसिद्धी महाप्रकरणी तुला शपथ आहे रेवण सिद्धनाथाची. आणि पुढे थोडासा मंत्र चालतो, मग थांबतो. मग त्याच्या मंत्रांचा जो विषय असतो, मग त्यानंतर तो त्यांना अष्टसिद्धींना शपथ कुणाची? रेवणनाथांची शपथ दिलेली आहे. तर रेवणनाथांची सिद्धी दिल्यानंतर तो जो टॉपिक होतो त्यानंतर
तुम्हाला अनुभव येणं. पण ते झाड कसं पाहिजे, एकांत पाहिजे दादा. जिथं झाडे पलीकडे रस्ता आहे, सगळेजण तुमच्या शेजारी बसले ते नाही पाहिजे. ओके. एकांत पाहिजे, ते झाड एकांत पाहिजे, पवित्र पाहिजे. मग त्याचे तिथं काही पूजा असतात ते करून प्रदक्षिणा वगैरे चालतात, पूजा चालतात. मग त्यामध्ये अनुभव येतात, हसणं वगैरे, ते शेजारी पण येऊन बसतात. पण माणसामध्ये तेवढी डेअरिंग पाहिजे, ते बघण्याची. करेक्ट. आणि मी जर ज्यावेळेस या साधना करायचो किंवा शिकायचो, कारण ह्या साधना कोण करू शकतो, साधना किंवा सिद्ध्या याच्या आधी कोण लागू शकतो. तुमच्या करोडोनी पैसा वाढलेला आहे, लाखोनी पैसा वाढलेला आहे, खाताय झोपताय, माणूस करू शकत नाही. जो मनुष्याला जीवनाला वैतागलेला आहे किंवा त्याच्यावरती अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आता आपल्याला हे केल्याशिवाय पर्याय नाही, एक तर आर नाही तर पार, तोच व्यक्ती ह्या गोष्टी करू शकतो. करेक्ट. म्हणजे तो पूर्णपणे तुटलेला आहे, त्याला काहीच नाही, तो या पद्धतीने या गोष्टी करू शकतो. आता ह्याच्यामध्ये पण जे कर्णपिशाचिनी शक्तीला मी डोळ्यांनी पाहिलेली, मी तिचा आवाज ऐकलेला आहे. ओके. आवाज ऐकलेला, ती कशी दिसते ते पण मला माहिती आहे. आता धरून चाला की तुम्ही भूताला घाबरता, आता प्रत्येक जणच भूताला घाबरता. भूत हे विद्रूप असते हे सगळ्यांना माहिती आहे. पिशाच हे एक प्रकारे काळ छायेमध्ये ते येतं तेही माहिती आहे. भूत आणि प्रेत किंवा पिशाच यांना माणूस घाबरतो. मग त्यांचा जो वरचा आहे वेताळ देव, तो दिसायला कसा असेल? बरोबर. करेक्ट. तो अजून खतरनाक. बरोबर. आता वेताळ देव तर त्यांच्यापेक्षा अजून जबरदस्त भैरव बाबा, भैरवांच्या वरती शिव महादेव. मग महादेव बाबा कसे असेल दिसण्याचा? जसं दिसतं तसं नाही आहे. ज्यावेळेस साधना आपण एक माझे गुरुजी पण म्हणायचे, साधना करताना त्यासाठी तुला ज्या रूपामध्ये घ्यायचं त्या रूपामध्ये तू घे. मग त्यावेळेस ते स्मरण चालू असतं, जिस रूप में चाहोगे उस रूप में पाओगे. ओके. आता काय असं बोलतात. हा, जिस रूप में चाहोगे उस रूप में पाओगे. याचा अर्थ काय होतो? तुम्ही रूपाने कोणत्या घेता. आणि 80% लोक कुठं फसतात माहिती का सिद्धीच्या बाबतीत? ज्या वेळेस साधना करताना, साधना कोणतीही साधना असू दे, ती साधना चालू असताना माणसाला सेक्शुअल विचार येतात, म्हणजे काम वासना चालू होते. पण ती एक तुमची परीक्षा असते. ओके. जशा पद्धतीने तुम्ही विचार करताय तशा पद्धतीने तुमची शक्ती तयार होते. तिथं तुम्ही विचार जे करताय ती शक्ती, आता तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी विचार करताय, मग ती शक्ती तशी तयार होते. तुम्ही साधना सिद्धी जरी केली, तुम्हाला त्याच कामासाठी ती उपयोगास पाडणार आहे. तुम्ही काम भोगासाठीच वापरणार तुम्ही त्या शक्तीला. तुमच्या बाकीच्या कामांमध्ये ते हातभार लावणार नाही. तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी हे करताय, ते लोकांच्या कल्याणासाठी ती शक्ती उभी राहणार आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याचं रहस्यच जबरदस्त आहे. तर ज्यावेळेस सिद्धी प्राप्त झाल्यानंतर किंवा शक्ती आल्यानंतर ती ज्या रूपामध्ये ती राहणार आहे, ते रूप किंवा ती जागा कोणीच घेऊ शकत नाही. आता धरून चालू की एखाद्याने सिद्धी प्राप्त केली आणि त्याच्या घरामध्ये ते कबुतराच्या स्वरूपामध्ये राहते. तुमच्या इथे हजारो कबूतर आहे, पण तिने कबुतराचं रूप धारण केलं ना, तुमच्या घरामध्ये फक्त एकच कबूतर राहणार, तेच. दुसरं आलं एक तर निघून जाणार, नाही तर मारलं जाणार. अच्छा. हे महत्वाचे विषय असतात त्याच्यामध्ये. स्त्रियांसाठी अशी कोणती गोष्ट आहे का ज्याच्यातून ते ह्या तंत्रातनं वाचून राहते? आताच्या काळामध्ये काय झालं माहिती आहे का, विषय किंवा कवच, जसं काली स्तोत्र आलं, काली कवच झालं, इतर स्तोत्र आले, ह्या अशा गोष्टी तर भरपूर आहेत, जेणेकरून की आपली आताची जी पिढी चालू आहे ही जास्तीत जास्त प्रोफेशन आणि हे बघा, जसं युग चालू आहे तसं करणं गरजेचं आहे. पण पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला सावरणं किंवा आपल्या जो धर्म आहे त्या पद्धतीने ज्या दैविक गोष्टी त्यांच्याकडे पण थोडंफार लक्ष दिलं पाहिजे. पण तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष न देता इतर गोष्टींकडे लक्ष देता, त्यामुळे ह्या गोष्टी होतात. पण तरी पण आताच्या काळामध्ये जास्तीत जास्त वशीकरणाचा जास्त प्रभाव होतो. भरपूर केस चालू आहेत. आता ह्याच्यामध्ये स्मशानमधून वशीकरण होत आहे, मुस्लिम तंत्राने वशीकरण होत आहे, बरोबर ना, इतर. पण प्रत्येकाला जर असं वाटत असेल की बाबा मी एखाद्या प्रत्येक स्त्री आहे, कारण की स्त्री ही आई भगवतीचं स्वरूप आहे, त्यासाठी मी त्यांच्यासाठी आता काही जे गोष्टी झालेल्या आहेत की त्यांच्यावरती संकट आल्यानंतर कधी कधी काही विधानं करावं लागलं अशा पद्धतीने. ती माझी ओळखीची पण नाही, पण मी तिला आई भगवती मानतोय. त्यावेळेस मी माझ्या खिशातल्या पैशाने, मंदिराच्या पैशाने पण तिला बाहेर काढलेली, कारण गेल्याला जीव परत येत नाही दादा. बरोबर आहे. ते आता वशीकरणापासून वाचण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने किंवा माझी बहीण वाचावी त्यासाठी म्हणा, किंवा मी स्वतः सुरक्षित राहावे किंवा माझी मुलगी सुरक्षित राहावी, यासाठी एक विधानच सांगतो. वाराई देवी म्हणून एक देवी आहे, वाराई, तुम्ही पाहिले असेल. त्या देवीची साधना करायची. किंवा दुसरं एक तंत्रक्रिया सांगतो मी. एखादा वारा
जर मेलेला असेल मग तिथं त्यांचे हाडं बिडं पाडलेले असतात किंवा दात वगैरे पाडलेले असतात. कधी कधी जे पूर्वीचे लोक होते त्यांच्याकडे असायचे पण ह्या गोष्टी. तर तो दात जो असेल त्या दाताचे, आता हे बघा, मुलगी तर दात घालू शकत नाही शॉर्टकटमध्ये, मग ते जो दात असेल त्या दाताला रिंग्स टाईपमध्ये कट करायचं. म्हणजे रिंग जसे आपण अंगठी घालतो, अंगठी जशी घालतो ते जी साईज असते त्या पद्धतीने कट करायचं. त्याला चांदीच्या प्लेटमध्ये कव्हर करून घ्यायचा. चांदीच्या प्लेटमध्ये आपल्या घरचं देवघर असेल तिथं ठेवायचं. त्या देवघरामध्ये ठेवून त्याला पंचामृताने पूजा करायची. ओम ऐं ह्रीं श्रीं श्री नारायण प्रियाय वराह भैरव्ये नमः. बरोबर. दुसरा ओम ऐं ह्रीं श्रीं श्री वराही भैरव्ये नमः किंवा वराही देव्ये नमः म्हटलं तरी चालतंय. संकल्प आहे बघा, कोणतीही गोष्ट करा तुम्ही, संकल्प महत्वाचा आहे. ओके. भाऊ जर बहिणीला करत भाऊ जर बहिणीसाठी ते कवच बनवत असेल, हे देवता मी माझ्या बहिणीच्या रक्षणासाठी तुला आवाहन करतोय, तू माझ्या बहिणीबरोबर राहून माझ्या बहिणीचं वशीकरणापासून, नजरदोषापासून, बाधांपासून रक्षण करावं. सदैव तू तिची आई बनून परिपालन करावं ही तुझ्या चरणी प्रार्थना. पाणी सोडलं म्हणजे हा कोणासाठी करतोय, ती या बहिणीसाठी करतोय, आई यावं म्हणून. जो मंत्र दिलेला आहे तो 1008 वेळा जाप करायचा, जास्तीत जास्त अर्धा तास. आणि जाप करताना वाटलं असतं पंचामृत घ्यायचं, टाकत राहायचं, मंत्र म्हणायचं, टाकत राहायचं. त्यानंतर त्यातला काढायचा, पाण्याने धुवायचं. ज्यावेळेस ती पूजा चालू असेल त्या वरा भैरवीसाठी नैवेद्य म्हणून एक खिरीचं नैवेद्य ठेवून द्यायचं. झाली पूजा. त्यानंतर लाल धाग्यामध्ये, पिवळ्या धाग्यात, चांदीची चैन असेल चांदीच्या चैनीत, सोन्याची असेल सोन्याच्या चैनीत ते घालून द्यायचं. कोणाचाही तंत्र मंत्र किंवा वशीकरण हे होणारच नाही, होऊ शकत नाही. ते असतं आता वेगवेगळ्या विद्यांनी केलं जातं. वराह भैरवीचा का विषय घेतला का नाही घेतला हा ज्याला समजायचं त्यांनी समजून घ्या. पण हे तंत्र प्रत्येकाच्या बहिणीला, आईला किंवा आपल्या घरातले प्रत्येक स्त्रीची रक्षा करण्यासाठी हे महत्व आहे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी हे महत्वाचं आहे. कारण की ह्यांनी फायदे पण काय होतात. जर हे एखाद्याच्या स्वतःच्या जर जी मुलगी आहे तिने जर स्वतःच्या हाताने जर सिद्ध केलं, तिला जीवनात लक्ष्मी कधी म्हणजे कमी पडत नाही. कारण वराह भैरवी हे लक्ष्मीचं स्वरूप आहे. ओके. परत विद्या घरामध्ये आनंद, सुख, समृद्धी, बरकत हे एकदम मजबूत, एकदम मस्त पद्धतीने. आता काही जण तांत्रिक वगैरे असतात ते पूर्ण अखंड वराह भैरवाचा दात घालतात. म्हणजे आता प्रत्येक काही जणांच्या घरामध्ये छोटे मोठे प्रॉब्लेम चालू असतात. आपण मागच्या वेळेस पण एक कवच बनवलं होतं, रणचंडी देवीचं कवच. म्हणजे 10,000 मंत्रांनी ते अभिमंत्रित केलं जातं आणि अभिमंत्रित केल्यानंतर त्याचा वापर केला जातो. वापर कशासाठी की जेणेकरून ते आता धरून चालू एखाद्या घरामध्ये वाद आहे तर त्या घरामधून जसं आपण झाडून बाहेर काढतो तशा पद्धतीने ती राई जर फेकत आणले आणि तो खिळा जो अभिमंत्रित केला खिळा आहे तर तो पहिल्यांदा राई फेकत आणले आणि त्या घरामध्ये जर उमऱ्यावरती जर तो खिळा लावल्यानंतर कोणतीही शक्ती म्हणजे ज्यावेळेस ती राई फेकतो, अभिमंत्रित केलेली राई आहे, जर शक्ती जरी उभी असेल त्याच्यावरती जरी टाकलं तिला जळती ती शक्ती. म्हणजे त्यामुळं जेवढ्या घरातल्या निगेटिव्हिटी असतात सगळ्या बाहेर जातात. आणि त्यानंतर रणचंडी देवीची चौकी तिथं ठोकली जाते. म्हणजे त्या खिळा कॉन्क्रीट खिळा असतात तो ठोकला जातो अभिमंत्रित केला. त्यानंतर ती पद्धतीने जर आपण केलं किंवा करतो तर त्यावेळेस कोणतीही शक्ती आपल्या घरामध्ये, निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश नाही करू शकत. ओके. ह्या गोष्टी असतात. तर ही जी गोष्ट आहे आपण फ्रीमध्ये देतो लोकांना. म्हणजे मध्ये पण आम्ही बनवलं होतं की जेणेकरून की आता परत पण बनवलेलं आहे ह्या गोष्टी. जर असेल अवेलेबल फोन करा, अवेलेबल असेल तर तुम्हाला या आपल्या मंदिरावरती या, भेट द्या, घेऊन जाऊ. त्या काही 1 रुपया चार्ज नाही किंवा काही नाही, ते फ्रीमध्येच आहे. जेणेकरून की प्रत्येकाचा परिवार खुश राहावं हा आपला हेतू आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख राहावं अशा पद्धतीने हेतू आहे. बरोबर आहे. खूप छान. म्हणजे लोकांचं जसं मगाशी तुम्ही म्हणालात की मंदिराची ऊर्जाच अशी तुम्ही बनवली आहे की आतमध्ये गेल्या काही नेगेटिव्हिटी असेल ती तिथेच निघून जाईल. आणि मी ॲड्रेस मंदिराचा मेन्शन करेन डिस्क्रिप्शनमध्ये, तुमचा नंबरही मेन्शन करेन. म्हणजे कुणाला जर प्रॉब्लेम असेल ॲड्रेस वगैरे फाइंड करण्यामध्ये ते कॉन्टॅक्ट करतील. कारण की आता हा माझा तुमच्याबरोबर पहिलाच पॉडकास्ट. हो हो हो. पण अनुभव, एक्सपिरियन्स भरपूर आहे. करेक्ट. भरपूर आहे. पण जसजशा पद्धतीने वेळ भेटेल तशा पद्धतीने येऊन मी बरोबर आपण हळूहळू जेणेकरून हेतू एवढाच आहे आपला की जेणेकरून की ह्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीला माहीत असाव्यात. आपल्या धर्मामध्ये, आपल्यामध्ये, आपल्या जे नाथ संप्रदायामध्ये म्हणा किंवा आपल्या ज्या धर्मामध्ये किती मोठमोठ्या शक्त्या असतात किंवा
किती मोठमोठ्या गोष्टी आहेत, जेणेकरून की त्या गोष्टींचा वापर करून आपण आपला परिवार सुखी आणि सुरक्षित ठेवू शकतो. बरोबर आहे. करेक्ट. कुणाला जर काही प्रॉब्लेम असतील ना तर ते तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करतील. मी नंबर तुमचा डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. ॲड्रेस ही मेन्शन आहे. दशमहाविद्यांचं जे ऊर्जास्थान आहे, दादांनी जे घडवलं ते एकदा तुम्ही व्हिजिट करा, तिथली ऊर्जा घ्या आणि तुम्हालाही फरक तुमच्या लाईफमध्ये जाणवेल. तर एकदा नक्की भेट द्या त्या मंदिराला. तर खूप खूप धन्यवाद दादा. खूप बरं वाटलं. खूप वेगळा एक्सपिरियन्स होता आपल्या ऑडियन्ससाठी. आज आपण बऱ्याच गोष्टी लोकांच्या असतात, आपण ट्राय करूया त्या आपण कव्हर करण्यासाठी पुढच्या पॉडकास्टमध्ये. लवकरच आपण भेटूया. तर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय भगवती.